ही साईज एक एक फुटाची असणार आहे, एक एक फुटाची सुरमईची साईज अशी. या पापलेटला काय मसाला लावला नाही आपल्या आगरी तडी खायला लवकर भेटत नाही का. ही साईज आहे. आणि रान कोंबडी पण बघा, रानातली कोंबडी म्हणजे रान की साईज कुठेच बघायला भेटणार. गुजरात बोंबील असं हे बघा, हे असं सोडणार गरम मध्ये, हे बघा हे पलटी मारला आणि तुम्हाला सर्व चिंबोऱ्या बघायला येतात. बापरे बाप, रावसची ग्रेव्ही, शिंपली मसाले पण आहेत. बाप, इथं बघू शकता तुम्ही काय भाई नॉनव्हेज लवर साठी. अशी दर्याची दौलत कोकणची चव बघायला भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता चिकन थाली, चिकन मसाला सुका. आपण इथे जवला बघायला भेटत आहे आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कलर. मोठी घंटन, हार आणि चोकर आणि कानातले आणि बांगडी 50 तोले दिसतो, पण 25 तोलेचे. मला आचारी मोमोज, क्रिस्पी मोमोज, ड्राय मोमो, कॉकटेल मोमो बघू शकता तुम्ही. कौल चिकन आहे, नवीन काहीतरी बघायला भेटतंय. ते कोंबडी वडे खाऊन तर हे मालेगाववरून आलेले. आणि त्याची एक सुरमई आपल्याला बघायला भेटते. एक दिल्लीला जायची गरज नाही, तुम्हाला छोले भटुरे आपल्या आगरी महोत्सव देवी हा मंदिर बनवलेलं आहे. तुम्ही 2-5 ग्राम मध्ये बनवलेले आहेत आणि तुम्ही स्वतः कस्टमाइज पण करू शकता. त्याचा शिनशान आहे, पिकाचू आहे, पॉकेमॉन आहे, मँगो आहे, लिंबू आहे, आवला आहे. ही लोक कुठून आले सर्वजण? साऊथ पॅटर्न आणि कोल्हापुरी पॅटर्न मध्ये. एक आहे जो गुळानी बनवलेला आहे, दुसरा आहे जो साखरेने बनवलेला आहे. 250 रुपयामध्ये बघायला भेटणार आहे. आणि राजस्थानी चव आपल्या ट्रेंडिंग मध्ये, सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारा हा हे बघा एक मशीन बघायला भेटते. त्याची फक्त आणि फक्त 150 रुपये किंमत आहे. आणि तसंच सुंदर असे साड्या आहेत आणि पैठणी आहेत. आणि मेमरीज असतील, लग्न असेल किंवा तुम्ही घरात प्रगटला बॅगेच किती भारी भारी लागलेले तुम्ही पाहू शकता. त्यांचा कलर राज ठाकरेला सुद्धा फ्रेम दिलेले पाहू शकता तुम्ही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा हे फ्रेमिंग आपल्या याने इथं आपली गावाची आठवण आलेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही. 400 रुपयाला हे मला 50 रुपयामध्ये बघायला भेटणार. तर बघा नमस्कार डोंबिवलीकर. पुन्हा डिसेंबरचा महिना लागला आणि डिसेंबरचा महिना लागलाच म्हणजे आपला अखिल भारतीय आगरी महोत्सवची तयारी सुरू झालेली असतेच. म्हणजे आजचा दिवस आहे पहिला. जेवढे पण कल्याण डोंबिवलीमध्ये लोक राहतात त्यांना माहीत आहे की आगरी महोत्सव किती जोरदार होतो. आणि वर्ष 21 आहे, यंदा 21व्या वर्षाचा आगरी महोत्सव झालेला आहे. कारण की आम्ही पण लहानपणापासून या आगरी महोत्सवमध्ये येतो आणि लहानपणापासून या आगरी महोत्सवचे खूप सारे मेमरीज आहेत. तर सुरुवातीला आपण ब्लॉग चालू केलेला आहे कारण की असं आहे की आजचा पहिला दिवस आहे, लोकांपर्यंत पोहोचला पण पाहिजे. तर यावर्षी काय नवीन केलेले थीम आहे ते सर्व आपण पाहूया. आणि बरीचशी मंडळी पण आपल्याला भेटणार आहे. उद्घाटन सोहळा चालू झालेला आहे आणि हा असणार आहे 19 डिसेंबरपर्यंत. 11 डिसेंबरपासून ते 19 डिसेंबरपर्यंत हा पूर्ण सोहळा असणार आहे आगरी महोत्सवचा, जो आपल्या पेंढरकर कॉलेजच्या जवळ आहे. तुम्हाला लिंक वगैरे सर्व दिलेली, लोकेशन पण दिलेलं आहे, बाकी त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे पण दिलेली आहे. इथे कसा पोचायचा तर चला सुरुवात झालेली आहे. आपण बाहेरून येऊया, पार्किंग एरिया सर्व बघूया. बाकीचा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा तुमचा हक्काचा आगरी महोत्सव. चला मंडळी आतमध्ये आलो आणि सुरुवात इथून करतोय. आणि समोर मोठे मोठे पाळणे बघायला भेटत आहे. आणि त्या साईडला तिकीट काउंटर असणार आहे, जो उद्यापासून म्हणजे तुम्ही जेव्हा व्लॉग बघताय तेव्हापासून तिकीट काउंटर चालू होणार आहे. आणि तिकीटची प्राईस तुम्हाला इथे डिटेल दिलेली आहे, समोर तिकीटची प्राईस दिसत आहे. हा एंट्री पॉईंट आहे. या साईडला सर्व VIP जेवढे पण गेस्ट असतील त्यांची पार्किंग लागणार. आणि तुम्हाला अदर जे असतील आपले जेवढे पण लोक येतील त्यांना पार्किंगसाठी त्या साईडला 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी केलेला आहे. आणि हा पार्किंग एरिया, त्या साईडला तिकीट काउंटर. आणि हा समोरचा या वेळेचा जो देखावा केलेला आहे खूप मस्त भव्य आणि दिव्य मोठासा देखावा केलेला आहे. आणि समोर बॉडीगार्ड्स आहेत तुम्हाला बघायला भेटतात. ते जेवढे पण बाउन्सर्स वगैरे आहेत ते सर्व आपल्या ओळखीचेच आहेत. की आपला चेतन भाऊ दिसतोय, त्याची संपूर्ण टीम आहे या साईडला. आणि चेतन भाऊ काय बोलतास, कसा आहेस? भाऊची टीम आहे पूर्ण. आणि पूर्ण नियोजन जेवढे पण बाउन्सर्स टीम असतात सर्व इकडे त्यांचे असतात. कल्याण डोंबिवलीमध्ये काय बाहेर पण असतात. आपले नाव काय, आपली जी कंपनी आहे त्याची? बॉम्बे टायगर किंग सिक्युरिटी सर्व्हिस. बॉम्बे टायगर. इकडे समोर मी दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. जर कोणाला मोठे अशी खूप सारी मोठी टीम आहे त्यांची. आणि आतमध्ये पण आजचा जेवढा पण इव्हेंट असणार सर्व भाऊ कव्हर करणार आहे. चला जाऊया आपण आतमध्ये. चल
समोर आपले गणराज आणि गणराजांचं वंदन करून आपण त्यांना नमस्कार करून निघतोय आतमध्ये, म्हणजेच आपल्या आगरी महोत्सवमध्ये. का असणार आतमध्ये संपूर्ण बघूया, पूर्ण कव्हर करूया. पहिला दिवस आहे, काय काय स्टॉल्स ओपन आहेत, काय काय खाद्यपदार्थ आहेत किंवा मनोरंजन पार्क आहे, सर्व आपण कव्हर करूया. चला मंडळी, उद्घाटन सोहळा पार पडला आणि बरीचशी वरिष्ठ आणि मान्यवर येतात आहे. त्यापैकी आपले कल्याण डोंबिवलीचे म्हणजेच आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते आणि गोयल साहेब जे कल्याण डोंबिवलीचे आयुक्त आहेत त्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. पाहू शकता आपले आमदार मंडळी. सुरुवात झालेली आहे देखाव्याची. यावर्षी मुंबादेवी हा मंदिर बनवलेलं आहे. तुम्ही जेव्हा मुंबईमध्ये प्रवेश करता, मुंबईची आईच म्हणजेच आपली मुंबादेवी या साईडला पाहू शकता. हुबहू मंदिर बनवलेलं आहे. जे लोक मुंबादेवीला गेलेले असतील त्यांना माहीत आहे ही आपली आई. आईचं दर्शन करूया. आई मुंबादेवी माते की जय. आणि हुबहू मंदिर बनवलेलं आहे बाहेरचा. आणि त्याच्यानंतर इथे काही किल्ले बनवण्याचं काम चालू आहे. अजून किल्ले झालेले नाही आहेत. आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, त्यांचे जे 300 पैकी जास्त किल्ले, त्यापैकी 6 किल्ले आपल्याला इथं बघायला भेटतात आहे. पण त्यांचं अजून काम चालू आहे, कारण की आज आहे पहिला दिवस, त्याच्यामुळे पूर्ण किल्ले झालेले नाही आहेत. या साईडला आपण तुम्ही आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघू शकता. किती सुंदर असा बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हार ओरिजिनल आहे आणि काय हाय, खूपच भारी. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पण उद्यापासून येणार आगरी महोत्सवमध्ये प्रवेश करणार, तर तेव्हा तुम्हाला हे सर्व किल्ले कुठले कुठले असतील त्याची माहिती तुम्हाला किल्ल्यांबद्दल नक्कीच इथं लिहिलेली असेल आणि काय किल्ले असेल ते आपल्याला बघायला भेटेल. आणि आता इथून स्टॉल चालू होणार आहे. तुम्ही घरचे गरजू वस्तू असतील किंवा काही छोटे मोठे वस्तू असतील ते सर्व तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. तर आपण जाणून घेऊया इथे कुठले कुठले काय काय स्टॉल आहे ते सर्व आपण बघूया. तर मंडळी, राजघराणा गोल्ड फार्मिंग जो हा आपल्या डोंबिवली ईस्टमध्ये आहे, तिथे तुम्हाला गोल्ड प्लॅटेड ज्वेलरी भेटते. ती 1, 2, 5 ग्राम असे गोल्ड प्लॅटेड कुठलाही तुम्ही पॅटर्न घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 1, 2, 5 असे ग्रामचे तुम्हाला गोल्ड प्लॅटेड चैन असतील किंवा ज्वेलरीज असतील. चला इथं पॅटर्न्स बघायला भेटत आहे. समोर तुम्हाला मोठ्या मोठ्या गंठणी बघायला भेटतात. आजच्या काळात जेवढे पण आपले महिला ताई असतात त्यांना सर्व लग्न कार्यामध्ये किंवा हळदीमध्ये जाण्यासाठी मोठे मोठे गंठणी लागतात. आणि या साईडला लेफ्टला तुम्हाला सोनलचा फोटो बघायला भेटत आहे. सोनल चव्हाण आणि त्या साईडला तुम्हाला कोमल चव्हाण, दोन्ही बहिणींचा फोटो बघायला भेटतात आहे. आपल्या कल्याण डोंबिवलीमधलेच आहेत. सोनलचा मेकअपचा क्लास आहे आणि त्याच्यानंतर कोमल ही एक स्टार आहे म्हणजे आपली कल्याण डोंबिवलीची. पाहू शकता किती सुंदर अशी. हे बघा, हे पॅटर्न्स आहेत. त्यानंतर इथं हे सर्व दिलेले ज्वेलरीज. बाकीचे काय पण डिटेल्स असतील तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. समोर कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा दिलेला आहे, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. आणि काय तुम्हाला रेडीमेड असतील किंवा काही कस्टमाइज करायचे असतील ते सर्व तुम्हाला भेटून जातील. आणि या साईडला पण आपल्याला गंठणी बघायला भेटतात. ते 1, 2, 5 ग्राममध्ये बनवलेले आहेत आणि तुम्ही स्वतः कस्टमाइज पण करू शकता. तुम्ही फोटोज व्हिडिओज घेऊन या त्यांच्याकडे. तुम्हाला काय हवं आहे ते बनवून देतात. नावच राजघराणा आहे आणि लोकेशन पण दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि कोमल पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी दिसते. कोमलला पाठवतो मी व्हिडिओ. आणि हे बघा इथं पॅटर्न्स आहेत. हां, दाखवला मी. आणि हे बघा, याची आवड आपण जेव्हा हल्दीमध्ये गोल्डमॅन लोक असतात, गोल्डमॅन लोकांची आवड असतं, मोठे मोठे पॅटर्न्स असतात चेनचे. हा सोना फक्त आपल्या आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटणार आहे. तर मंडळी, इथे अजून एक स्टॉल बघायला भेटतोय. वेफर्स रोल म्हणून एक स्टॉल बघायला भेटतोय, जिथे तुम्हाला क्रीम बिस्किट्स बघायला भेटतील, रोल्स बघायला भेटतील. वेगवेगळे फ्लेवर्समध्ये तुम्हाला या स्टॉलवरती तुम्हाला बघायला भेटतील. दादा, काय प्राइस काय यांची? 50ला 2 आहे, 100ला 4 आहे दादा. 50ला 2 आणि 100ला 4. 50ला 2, 100ला 4. आणि खूप सारे व्हेरायटीज आहेत, खूप सारे फ्लेवर्स आहेत. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की या स्टोअरला व्हिजिट करा. मंडळी, ज्यांना किचनची आवड आहे, लॉकेटची आवड आहे, ते या साईडला तुम्ही कार्टून्स मध्ये पाहू शकता. तुम्ही किती सुंदर असे आहेत. आणि गोकू आहे, त्याचा शिनचॅन आहे, पिकाचू आहे, पॉकेमॉन आहे, बॅटमॅन आहे, स्पायडरमॅन आहे. खास करून आपले जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी हे सर्व इथं किचन्स आहेत. दादा, किती रुपये प्राइस आहे यांची? 100 रुपये.
100 रुपये कुठलाही घ्या, फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे. काही घ्या तुम्हाला 100 रुपयामध्ये भेटणार आहे. इथे रोहित आहे, सचिन तेंडुलकर आहे, विराट आहे, खूप चांगले चांगले लॉकेट्स आहेत, फुटबॉल आहेत, मेस्सी आहे, त्याच्यानंतर रोनाल्डो आहे, पाहू शकता तुम्ही बॅटमॅन, सुपरमॅन हे सर्व इथं बघायला भेटणार आहे. काही पण घ्या फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये. मुखवास बघायला भेटतं आपल्याला इथं, खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मुखवास बघायला भेटतात. हे फक्त 200 रुपयाला पाव किलो तुम्हाला बघायला भेटेल. त्याची किंमत आहे, पाव किलो घेतला तर तुम्हाला 200 रुपये पे करायचे आहेत. तुम्ही पार्सल पण घेऊ शकता, इथं टेस्टसाठी पण ठेवलेले आहेत. तुम्हाला कुठली व्हरायटी काय हवं आहे ते सर्व टेस्ट करून तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि वेगवेगळे व्हरायटी, कारण की हे बघितल्याच्या नंतर तोंडात पाणी, तर खास करून हे चिंच तुम्ही पाहू शकता किती भारी आहे. आणि आपण हे सर्व आज एक्सप्लोअर करतोय या आपल्या आगरी महोत्सवमध्ये. वर्ष 21वे. थंडीचा महिना चालू झाला आणि डिसेंबर महिना लागला आणि डिसेंबर महिन्यात आपल्याला आगरी महोत्सव बघायला भेटतो. आणि तसंच हे सर्व ट्रेंडिंगमध्ये, सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारा हा, हे बघा, हे खूप व्हायरल आहे, ट्रेंडिंग आणि लहान मुलांसाठी खूप म्हणजे आकर्षित आहे. आणि याची किंमत असणार आहे फक्त 300 रुपये. आणि पाहू शकता तुम्हाला रिबेन्स आहेत का लहान मुलांसाठी, लहान मुलींसाठी रिबेन्स आहेत. या साईडला छोटे छोटे आपले जे बेबीज असतील त्यांच्यासाठी आहे, 1 वर्षाचे, 2 वर्ष, 10 वर्षापर्यंत सर्व हे आपल्याला बघायला भेटतं. आणि यासाठी आपले ताई लोक, महिला मंडळ जेवढे पण ताई आहेत त्यांच्यासाठी इथं चाप आहेत, हेअरबँड आहेत, नेकलेस आहेत, गळ्यातले इथं रिबेंड पाहू शकता, कानातले आहेत, नाकातले आहेत, गळ्यातले आहेत. हे सर्व तुम्हाला कस्टमाइज 50 ते 100 रुपयापासून सुरुवात आहे. वेगळी प्राईज आहे. तुम्ही नक्की या स्टोअरला व्हिजिट करा, या स्टॉलला व्हिजिट करा. केरला स्वीट म्हणजेच केरळला जायची गरज नाही आहे, आपल्या आगरी महोत्सवमध्ये हे केरला स्वीट बघायला भेटणार आहे. आणि हे सर दादा पाव किलो कसं आहे? पाव किलो 250. आणि काय काय व्हरायटी याच्यामध्ये? अंजीरचे, बनाना, ड्रायफ्रूट, डेट्स. ओके, सो वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत. आणि हे पूर्ण त्याचा सेट बघायला भेटतो, म्हणजे 6 फ्लेवरचा वेगळे सेट आहे. याची किंमत किती आहे दादा? 450 रुपये. आणि इथे ताई आले. ताई आपण कुठून आलात? तिसगाववरून आहे, म्हणजे तिसगावची जत्रा आणि पालखी लवकरच येणार आहे. आणि इथं ए बाबू, खाल्ला का तू? हे खाल्ला का? खाल्ला? पार्सल पण घेतला? नाही घेतला, खोटा बोलतो. हे कोणी घेतलंय? ताई कसं होतं? चौकशी होती आणि नवीन काहीतरी होतं ना? चालेल चालेल, थँक्यू. आणि हे सर्व व्हेरायटी खूप छान बघायला भेटते. काहीतरी केरला स्वीट याला म्हणतात. आणि या साईडला वेफर्स तुम्हाला बघायला भेटतात, जे आपले उपासाचे असतात. केळा वेफर आहे, बटाटी वेफर आहे, वेगवेगळ्या व्हरायटीचे वेफर्स बघायला भेटतात तुम्हाला. कलाकार दित्याजी, महाराष्ट्रीयन हस्तनिर्मित दागिन्याचे उत्पादक, म्हणजे त्या साईडला हँडमेड तुम्हाला ज्वेलरी बघायला भेटतात आहे, जे 20 रुपयापासून ते सुरुवात आहे 500 रुपयापर्यंत. ताई या ज्वेलरीला काय म्हणतात? फ्लावर ज्वेलरी म्हणतात. आणि सर्व तुम्ही हाताने बनवता का? सर्व हँडमेड. आणि तुमचा स्टोअर वगैरे कुठे आहे? दिव्याला. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का एकदा? 8850285450. हो, आणि त्यांचा इंस्टाग्राम ID सुद्धा तुम्ही स्कॅन करू शकता इथं. आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे सर्व हँडमेड आहेत, 20 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत. बरोबर बरोबर. त्याच्या आतमध्ये जेवढे पण व्हरायटी सर्व बघायला भेटणार आहे. आणि हे सर्व पॅटर्न्स आहेत इथं बघा, हे सर्व हँडमेड आहेत. आणि आपले जेवढे पण लोक येणार नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. स्टेशन दिव्याला राहायला आहेत. आणि सर्व ताई लोक पहिल्याच दिवशी शॉपिंग करतात. अजून 8 ते 9 दिवस बाकी आहेत. ताई आपण कुठले? डोंबिवलीचे आहेत का? आगरी महोत्सवाची वाट बघत असता तुम्ही आणि वर्षानुवर्ष येत असता. कसं वाटतं आगरी महोत्सव? आणि आल्या आल्या म्हणजे खर्च चालू, अजून 3-4 वेळा तरी व्हिजिट होईल. बरं, आगरी महोत्सवासाठी सेविंग करून ठेवलेली असते. बरोबर आहे, थँक्यू. मंडळी, राजस्थानी पिकल्स आपल्याला आपल्या आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटतात. ते म्हणजेच लोणचं, आपल्या मराठी भाषेत म्हटलं की लोणचं. आणि इथे खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीचे लोणचे आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे आपल्याला मँगो पिकल्स आहे, पंजाबी गार्लिक पिकल्स आहे, त्याच्यानंतर बनारसी पिकल आहे, मँगो आहे, लिंबू आहे, आवला आहे, गुलकंद आहे, हैदराबादी आहे, साऊथ इंडियन मँगो ड्राय पिकल्स. म्हणजे असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपल्याला पिकल्स. केरला म्हणजे आपल्या कारल्याची भाजी असते ना, त्याच्यासुद्धा आपल्याला इकडं पिकल्स बघायला भेटतं. मुरब्बा पण आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लेमन चिली मिक्स आहे, ग्रीन मँगो पिकल्स आहे. असे खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीचे आपल्याला पिकल्स बघायला भेटतात. पाव किलो कशा दिले? 100ला पाव, 150 रुपये. 100ला पाव, 150ला पाव. 150ला पाव. म्हणजे 2 व्हरायटी आहेत. तर यांच्याकडे 2 व्हरायटीचे आपल्याला लेमन म्हणजेच आपलं लोणचं बघायला भेटतं. 100ला पण पाव आहे आणि 150ला पण पाव आहे.
तर मंडळी दिदी लोकांना बघून आपल्या लहानपणीची आठवण आलेली आहे नक्कीच, कारण की यांचा जो तुम्ही पहिनावा बघताय, या साईडला पहिनावा बघताय किती सुंदर असं झालेलं आहे. दिदी तुम्ही लोक कुठून आले सर्वजण? डायगर म्हणजेच आपल्या कल्याण डोंबिवलीमध्येच राहणारी हे सर्व मंडळी आहे आणि किती सुंदर तुम्ही सर्व सुंदर दिसताय, खूप खूप सुंदर दिसताय. तुमचाच कुठला गाणं किंवा कुठला डान्स असणार आहे? जोगवा असणार आहे का? ओके. आणि ह्याची किती दिवस तुम्ही रिहर्सल प्रॅक्टिस केलेली आहे? एक महिना केलेली. आणि अजून 8-9 दिवस डान्स असणार आहे की आज पहिलाच दिवस डान्स असणार आहे तुमचं? 4 गाणे, आज 2 गाणी. आज 2 गाणी आहेत आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी असणार आहेत. म्हणजे महिनेभर त्यांनी 4 गाणी बसवलंय, ते तुम्ही जाऊन त्यांचं बघा आणि खूप भारी डान्स करणार आहेत, कारण की यांना मी मागच्या वर्षी सुद्धा भेटलेलो होतो. आणि दीदी तुझ्याकडे ते आता तुम्हाला कसं वाटतं इकडे आगरी महोत्सवमध्ये तुम्ही येता? एकदम मज्जा आली. आणि जेव्हा तारीख डिक्लेअर वगैरे होते तुम्ही एक्साइटेड असतात का? हो. आणि तुम्ही सर्व एकाच स्कूल कॉलेज मधले आहेत का बाहेरचे आहेत? तू कॉलेजमध्ये, बाकीचे स्कूलमध्ये, एका स्कूलमध्ये आणि डायगर मधले सर्व. तर खूप भारी वाटतं ना. आणि तुम्ही जोगवामध्ये काय डान्स पार्टिसिपेट कुठला गाणी घेतलाय? नवसाचा गोंधळ. आणि दुसरं देवीचा आहे. तर ठीक आहे, खूप छानसं गेलेलं आहे. इथं सर्व एकसाथ बोला, अंबा माते की जय. अंबे माते की जय. तर मंडळी अशा एक स्टोरला पोचलो, एक स्टॉलला, जिथे बरीचशी भरमार पहिल्या दिवसाच गर्दी लागलेली आहे. म्हणजे मुरमुर पापड. आणि या पापडमध्ये इथं बरेचसे व्हरायटी बघायला भेटत तुम्हाला. लसूण पापड, नाचणीचा पापड, हँडमेड पोटॅटो चिप्स पण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला साबुदाणा पापड आहे, चिल्ली गार्लिक पापड आहे, ऑनियन पापड आहे, ग्रीन चिल्ली पापड आहे. असे खूप खूप सारे व्हरायटी आहेत. नंतर बनारस पापड आहे, ग्रीन चिल्ली, रेड चिल्ली, जिरा पापड, साबुदाणा पापड, खिच्या पापड, टोमॅटो पापड, असे खूप सारे व्हरायटी आपल्याला बघायला भेटतात. आणि सर्व त्यांची प्राईस आणि किंमत असणारे 100 रुपये, 200 रुपये आणि 300 रुपये या किमतीचे मध्ये तुम्हाला जेवढे पण हे मुरमुर पापड बघायला भेटतात. आणि खरोखर एवढं जे गर्दी बघायला भेटत नाही, यांची चव आणि टेस्टीसाठी इकडे सर्व वेगवेगळे फ्लेवर ठेवलेले ते तुम्हाला इथं बघायला भेटतात. हे बघा साबुदाणा, हे सुद्धा खूप छान छान व्हरायटीमध्ये आहेत. तर नक्की तुम्ही या स्टॉलला सुद्धा व्हिजिट करा. महिला मंडळ आणि आपल्या ताई लोक त्यांच्यासाठी खास इथे एक स्टॉल आहे, जिथं साऊथ पॅटर्न आणि कोल्हापुरी म्हणजे कोल्हापूर हा पॅटर्न आहे. या साईडला नेकलेस जे गळ्यातले आहेत तुम्ही पाहू शकता. सांगायची गरज नाही आहे, काय आहे, ज्यांना आवड आहे, ज्यांना घेण्याची माहिती आहे, त्या ताई लोकांना इकडं येण्याची गरज आहे. कारण की हा सर्व पॅटर्न्स आपल्याला आपल्या आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटत आहे. आणि किंमत असणार आहे फक्त 100, 150, 200, 300 रुपयापासून सुरुवात असणार आहे. वेगळी व्हरायटी आहे, वेगळी प्राईज आहेत. आणि इकडं ताई हे सर्व तुम्ही स्वतः बनवता, हँडमेड बनवता, बरोबर? आणि इथं आपल्याकडे स्पेशल व्हरायटीमध्ये काय काय आहे आपल्याकडे? व्हिक्टोरियन मंगळसूत्रे आहेत, साऊथ कलेक्शन पण आहेत, नानू म्हणतात का त्याला? ओके. आणि वेगवेगळ्या व्हरायटी ट्रेडिशनल ज्वेलरी सुद्धा तुम्ही पाहू शकता. खूप साऱ्या व्हरायटी इथं बघायला भेटतात. आणि स्पेशली नथ बनवतात, 50 रुपयापासून सुरुवात आहे. हे लोक फोटोशूटसाठी जास्त हे सर्व नथ वगैरे वापरतात. आणि नक्कीच या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा. खूप साऱ्या व्हरायटी बघायला भेटतात इकडे तुम्हाला साऊथ पॅटर्न आणि कोल्हापुरी पॅटर्नमध्ये. खरवस, ज्याची चव प्रत्येकाला लागतेच खायलासाठी आणि खरोखर खूप भारी लागतं खरवस. तर आपल्याकडे 2 प्रकारचे ओरिजिनल बनवलेले खरवस बघायला भेटतात आहे. एक आहे जो गुळानी बनवलेला आहे, दुसरा आहे जो साखरेने बनवला आहे. किंमत असणार आहे 150 रुपये ते 120 रुपये. आणि या साईडला तुम्ही पाहू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. जर कोणाला घरपोच सेवा असेल किंवा कुठल्या इव्हेंट पार्टीला तुम्हाला हवा असेल तर त्यांच्याकडून ही सेवा प्रदान केली जाते. या साईडला त्यांचा पाहू शकता तुम्ही. आणि ते डेटसुद्धा दिलेली आहे का तुम्ही कधीपर्यंत यूज करू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर समोर आहे. 120 रुपये आणि 150 रुपये असे हे 2 व्हरायटीमध्ये, 2 किमतीमध्ये आपल्याला खरवस बघायला भेटतात आहे. आणि बल्क क्वांटिटीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे सर्व प्रोव्हाइड केलेलं जातं. महाराष्ट्राची अवीट चव म्हणजेच खरवस. जशी आपली डोंबिवली स्मार्ट, तसं तिथं स्मार्ट बेकरी सुद्धा बघायला भेटतं आहे. आणि या बेकरीमध्ये आपल्याला वेगवेगळे व्हरायटीचे आपल्याकडे खूप सारे स्मार्ट रोस्टेड टोस्ट पण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाजरा कुकीज, नाचणी मल्टीग्रेन कुकीज, खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला जिरा टोस्ट असे बघायला भेटतात. या साईडला तुम्हाला जी व्हरायटीज आहेत, याच्यात दादा कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत?
एक नाचणी आहे, एक बाजरी आहे, एक ज्वारी आहे, सगळे शुगर फ्री आहे. सर्व 100% शुगर फ्री आहेत. म्हणजे तुम्ही हे सर्व बघताय ना ते सर्व शुगर फ्री आहे आणि यांची किंमत असणार आहे फक्त 100 रुपये. हे जे तुम्हाला एक पॅकेट बघायला भेटेल याची किंमत फक्त 100 रुपये असणार आहे. आणि हे खास करून ज्यांना शुगर आहेत त्यांच्यासाठी हा शुगर फ्री त्या कंपनीने आपल्या स्मार्ट विचार केलेला आहे. आणि इथे तुम्हाला टोस्ट आणि त्यानंतर इथे बिस्किट्स बघायला भेटेल. इथे तुम्हाला खारी पण बघायला भेटेल. यांची किंमत आता किती असणार आहे? खारी आहे 50 रुपये प्युअर व्हीट. प्युअर. आपला अमेझॉनला आहे, अमेझॉन ब्लिंकिटला आपलं अवेलेबल आहे. म्हणजे ऑनलाईन पण तुम्ही करू शकता. म्हणजे माय स्मार्ट बेकरी तुम्ही टाकला तुम्हाला ऑनलाईन तुमच्या घर बसल्या तुम्हाला हे भेटून जाईल. आणि बाकीचं तुम्हाला जे पण कॉन्टॅक्ट डिटेल असेल तर त्यांचा इथं ऑनलाईन लिंक आहे. हे त्यांची साईट आहे तिकडे जाऊन तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. त्याची किंमत किती आहे का खारीची? या खारीची इथे फक्त 50 रुपये. इथे फक्त म्हणजे तुम्ही जर आगरी महोत्सव मध्ये असेल तर आपले या आगरी महोत्सव 2025 मध्ये फक्त याची किंमत असणार आहे 50 रुपये. तर नक्की या साईडला तुम्ही येऊ शकता आणि या ना हे यांचा नंबर आहे. फिरता फिरता असे बरेचसे छोटे मोठे स्टॉल सुद्धा आउटसाईडचे स्टॉलमध्ये बघायला भेटतात आहे. जिथे आपल्याला या साईडला लहान मुलांसाठी किंवा जे लोक जिमला जातात त्यांच्यासाठी इथे बॉटल्स बघायला भेटतात आहे. त्याचा काय किंमत असणार आहे बॉटल्सची? सर्व वेगवेगळे प्राइस मध्ये. तरी सुरुवात प्राइस काय आहे? 100 रुपयापासून सुरुवात प्राइस आहेत. शाळेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला जे लोक जिममध्ये जातात शेखर पण इथे बघायला भेटत आहे. आणि वेगवेगळ्या आपले जेवढे छोटे छोटे लिटिल मुलं आहेत त्यांच्यासाठी बघा वेगवेगळ्या कलर शेडमध्ये इथे तुम्हाला वॉटर बॉटल्स बघायला भेटतात आहे खूप सारे. आणि इकडे तुम्हाला सॉक्स बघायला भेटतात. थंडीचा महिना चालू आहे इथं मफलर्स वगैरे पण तुम्हाला बघायला भेटतात आहे. हे बघा हे सर्व ट्रेंडिंग आहे या साईडला. हे सध्या सुद्धा यांची किंमत किती आहे दादा? 300 रुपये फक्त आणि फक्त 300 रुपये आहेत. इथे तुम्हाला कॅरी बॅग्स बघायला भेटतात आहे. मोठे मोठे कॅरी बॅग्स आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटतात आहे. तर हे सर्व छोटे स्टॉल्स या स्टॉलच्या बाहेर पण इथे आउटसाईडला पण स्टॉल्स बघायला भेटतात. इथं ज्युतीज वगैरे पण आहेत, चप्पल्स वगैरे पण आहेत. आपले जेवढे ताई लोक आहेत त्यांच्यासाठी इथं आपल्याला चप्पल मोजडी ज्युतीज पण बघायला भेटतात आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि आजचा पहिला दिवस कोण बोलणार नाहीये. बरीचशी गर्दी सुरुवात झालेली. तर तुम्ही लोक बघत असाल तर वाट कसली बघताय आपल्या या आगरी महोत्सव मध्ये नक्की व्हिजिट करा. चला मंडळी या साईडला अजून एक स्टॉल आहे जिथे तुम्हाला ज्यूस खास करून आजच्या या धावपळीच्या जिंदगीमध्ये आपल्याला ज्यूस पियावा लागतं. तर इथे आपल्याला घर बसल्या आपण ज्यूस बनवू शकतो. दादा काय किंमत आहे ज्यूसची? 600 रुपये. ज्यूसच्या मशीनी 600 रुपये. आपल्याला एक तुम्ही दाखवणार का कसं हे ज्यूस करू शकता आपण? याचं टाकायचं सर. याच्यामध्ये ग्रेप, संत्रा, मोसंबी, पायनॅपल, ऍपल, वॉटरमेलन, स्वीट लेमन, डाळिंब, बिया कचरा बाहेर येणारे, ग्लास मध्ये ज्यूस येणारे, बी कट होणार नाही, ज्यूस कडू येणार नाही. आणि याची किंमत काय आहे दादा? हे 850 आणि ऑफर प्राइस 600 रुपये सर. 850 आणि ऑफर प्राइस आपल्या आगरी महोत्सव मध्ये 600 रुपये आहे. आणि हे तुम्ही सर्व पाहू शकता. आणि याची वॉरंटी गॅरंटी काय आहे? 4 इयर वॉरंटी. 4 इयर वॉरंटी आहे. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. बघा तेलाची धार बघा. बघा मंडळी कसं काढू शकतो आपण तेल. काहीतरी नवीन बघायला पद्धत भेटेल आपल्याला. घरातले जेव्हा पुरुष मंडळी नसतात आपले ताई वगैरे असतात आपला तेल संपतो तेव्हा आपल्याला तेलच्या डब्यातून तेल काढायचं असतं. तर हे एक मशीन बघायला भेटतं त्याची फक्त आणि फक्त 150 रुपये किंमत आहे. आणि पाहू शकता डायरेक्ट टाकायचं आणि डायरेक्ट फक्त वरती त्याला एकदा पुलअप करायचं आणि खाली करायचा. पुल आणि पुश करायचा. 150 रुपये किंमत आहे आणि 3 ते 4 वर्षाची वॉरंटी आहे. खूप भारी. तर नक्की तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा. मनी हँडलूम. आणि हे बघून मला काहीतरी नवीन बघायला भेटलंय मंडळी. या साईडला ताई लोक. ताई नाव काय आपलं? अनुश्री. खूप सुंदर असं नाव आहे आणि तसंच सुंदर असे साड्या आहेत आणि नवीन काहीतरी बघायला भेटत. ताई हे काय पॅटर्न्स आहेत? सेमी हँडलूम आहेत का? यांची किंमत सुरुवात पासून काय असणार आहे? 1300 रुपये पासून आहे. त्याच्यानंतर अजून कुठल्या व्हरायटीज आपल्याकडे? पैठणी आहेत. आणि यांचे कलर व्हरायटी पाहू शकता. कलर कॉम्बिनेशन किती सुंदर सुंदर आहेत. जे लोक व्हरायटी वेअर करतात त्यांना माहिती आहे. यांना काय म्हणतो आपण? चंदेरी हँड पेंटेड. ओके. हे सर्व हँडलूम आहेत. बघा हँड पेंटेड केलेले आहेत सर्व चंदेरी. आणि या कापडला ताई काय बोलतात? सिल्क कॉटनच म्हणतात का? आणि हा प्युअर महेश्वरी आहे. प्युअर महेश्वरी. आणि याचा कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर असं बनवलेलं आहे. सर्व हे लोक यांची कंपनी साताऱ्याला आहे आणि हे लोक ऑनलाईन सुद्धा प्रोव्हाइड करतात. ज्यांची कॉन्टॅक्ट हे लखनवी म्हणतात. याला लखनवी म्हणतात. आणि खूप सारे असे व्हरायटी तुम्हाला बघायचे आहेत. त्या साईडला कलर बघा एवढे शेड्स आहेत. ते सर्व आपल्या डोंबिवली म्हणजेच आपल्या आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटणार आहे. नक्कीच या ताई लोकांना व्हिजिट करा आणि असे स्मॉलचे बिझनेसला मोठा बनवा. मंडळी नेकलेस ज्वेलरी आपले जेव्हा फेस्टिवल्स किंवा काही घरातले कार्यक्रम असतात तेव्हा आपल्याला लागतच असतात.
तर या साईडला तुम्हाला सुवर्ण धेनुस म्हणजे एक स्टोअर बघायला भेटतोय, ज्याची सुरुवात प्राइस 1600च्या खरेदीपासून तुम्हाला एक हमखास गिफ्ट असणार आहे. ताई आपल्याकडे काय काय व्हरायटीमध्ये आहेत आपल्याकडे? माझ्याकडे व्हरायटीमध्ये आहेत साज आहे, कोल्हापुरी साज, 3 पदरी हे आहे, बकुळी हार आहेत, वेगवेगळ्या ठुशी आहेत अँटिक अशा, नंतर स्टोनमध्ये आहेत, मोतीमध्ये आहेत, म्हणजे बरीचशी व्हरायटी आहेत आपल्याकडे. आणि इथे तुम्हाला बँगल्स वगैरे पण नाकातले कानातले सर्व बघायला भेटतात. हे बघा, याची किंमत काय आहे? बँगल्सचा सेट आहे हा 3200 रुपये प्राइस आहे. मी एक्झिबिशनसाठी 1800 रुपये 1800 रुपये म्हणजे 3200 रुपयाचा तुम्हाला 1800 रुपयामध्ये भेटते फक्त आगरी महोत्सवसाठी. आणि लाईफ टाइम गॅरंटी आहे, लाईफ टाइम गॅरंटी तुम्हाला हे बघायला भेटते. 3200 रुपयाचा तुम्हाला 1800 रुपयामध्ये बघायला भेटते. आणि या ताई याला काय, हे काय? हे छोटं मंगळसूत्र छोटं मंगलसूत्र म्हणजे आजकालचे जे मॉडर्न्स म्हणजे मॉडर्न्स वाईफ म्हणू शकता त्यांच्यासाठी हा मॉडर्न मंगलसूत्र आहे. विथ इयरिंग्स इयरिंग्स पण सोबत. आणि ह्याची किंमत काय असणार आहे? त्याची 790. 790 रुपये. खूप छान छान तसे खूप सारे असे स्टोर्स आहेत, तर नक्की या स्टोअरला तुम्ही व्हिजिट. मंडळी, गणेश टी म्हणजेच गणेश चहा तुम्हाला बघायला भेटतंय. इथं चहाचा पॅकेट जेव्हा आपल्याला सकाळी संध्याकाळी उठावं लागतं, जे चहा लवर्स असतात त्यांच्यासाठी एक स्टॉल आहे गणेश टी म्हणून. त्याचे पॅकेज तुम्ही 1 किलोचे घेत असाल तर स्पेशल डिस्काउंट असणार आहे 550 रुपये. आणि त्यासोबत तुम्हाला इथं टेस्टिंगसाठी पण तुम्हाला येऊ शकता. तुम्ही जेव्हा इथे येणार व्हिजिट करणार, बरीचशी सर्व मंडळी इथं चहा टेस्टिंग करतात आहे. हे बघा, या साईडला पाहू शकता तुम्ही. हां, आणि सोबत काय साखर फ्री आहे. 1 किलोवरती किती साखर फ्री आहे ती? 1 किलो मधुची शुगर. 1 किलोवरती 1 किलो साखर फ्री. 1 किलो चहाचा पॅकेट घ्या तुम्ही, 1 किलो साखर फ्री म्हणजे 1 किलो चहाचा पॅकेट सोबत 1 किलो साखर फ्री भेटणार आहे. हे फक्त गणेश टी मध्ये भेटणार आहे आपल्या आगरी महोत्सवमध्ये. 70 रुपीज ऑफ पण आहे. 70 रुपये ऑफ पण आहे. हो, मी मगाशी किंमत सांगितली 550 रुपयामध्ये तुम्हाला ते पॅकेट 1 किलोचा भेटणार. आणि वेगवेगळं तुम्ही जर 2 किलो घेणार, 2.5 किलो घेणार तर अजून खूप सारे ऑफर्स आहेत. आणि तुम्हाला इथं टेस्टिंगसाठी पण चहा, असं नाही का पॅकेट्स वगैरे असणार आहे, तोच पॅकेट तोच चहा इथे तुम्हाला टेस्टिंगसाठी बघायला भेटतात. तर नक्की या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. जर तुम्ही आगरी महोत्सवमध्ये आला आणि तुम्हाला शौचालय वगैरे हवं असेल तर इथं आपल्या आगरी महोत्सवमध्ये ती सुद्धा सोय वॉशरूमसाठी केलेली आहे या साईडला. आणि इथं आपले ताई मंडळी आहेत, त्यांच्यासाठी ज्वेलरीज, मंगलसूत्र, नेकलेस हे सर्व वेगवेगळ्या पॅटर्न डिझाईनमध्ये तुम्हाला बघायला भेटतात आहे. त्यांची किंमत पाहू शकता तुम्ही, 450, 300 रुपये, 1100 रुपये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे. तर नक्की इथे या स्टॉलला व्हिजिट करा. खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला मंगलसूत्र, गळ्यातले, कानातले हार वगैरे बघायला भेटतात आहे. जे छोटे ज्वेलरीज पण आहेत, मोठे ज्वेलरीज पण आहेत, सर्व या स्टॉलमध्ये तुम्हाला बघायला भेटतात. ते आपल्या आगरी महोत्सवमध्ये. मंडळी, इथे आलो आणि इथे आल्याच्या नंतर मला आगरी महोत्सवमध्ये असा फील झाला की नक्कीच तुम्हाला हे बघण्यानंतर आपली महाराष्ट्राचे महिने म्हणजे जे आपण विसरलो आहे, जानेवारी ते डिसेंबर आपल्याला फक्त लक्षात असतं, पण इथे आपला चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, माघ, पूर्ण फाल्गुनपर्यंत आपले 12 जे महिने आहेत आपले सनातन धर्मामध्ये, हिंदी धर्मामध्ये जे आपण सर्व बघतो ते आहेत. पण इथे हे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण नवीन घर घेतो किंवा आपल्याला घरातला एक डेकोरेशन म्हणून हवा असतं तर नक्की घेतो. ताई, याची किंमत काय आणि किती बाय कितीची ती फ्रेम आहे? 12 बाय 12ची फ्रेम आहे आणि पूर्ण हँडमेड आहे. प्राइस 850. अच्छा, जे तुम्ही सर्व इकडे जे बनवलेलं आहे पूर्णपणे हँडमेड आहे. म्हणजे या ताई लोक सर्व हँडमेड बनवतात. ही आपली शक्ती नारीची पॉवर आहे. हे छोटे जे स्मॉल बिझनेस असतात तर तुम्ही अशा आगरी महोत्सवमध्ये आले की नक्की ताई लोकांच्या स्टॉलला व्हिजिट करा. इथे तुम्हाला फोटो फ्रेम पण आहे, पण हे तुम्हाला ऑनलाईन सर्व त्यांचे माहिती घेऊन तुम्हाला करावं लागेल. आणि इथं वेगळे आहेत. आणि हे बघा, हे घरातली फ्रेम आहे. तुमची मेमरीज असतील, लग्न असेल किंवा तुम्ही घरात प्रवेश करता किंवा वाढदिवसाची फ्रेमिंग असते, ॲनिव्हर्सरी असते, हे सर्व फ्रेमिंग तुम्हाला इथे बघायला भेटतात आहे. आणि सर्वसाठी फ्रेमिंग आहे. ही किती बाय किती आहे ताई? 12 बाय 18 इंच. याची किंमत किती आहे? 950 रुपये. आणि इथं महाराजांचा जो हे बघा या साईडला राजमुद्रा आहे ती सुद्धा आपल्याला बघायला भेटते आहे. आणि स्वामींची गणगण गणात बोलते, त्यानंतर विठ्ठलांचे खूप सारे. आणि खास करून आपला आगरी महोत्सव कुठे लागलेला आहे? डोंबिवली. तर आपल्या डोंबिवलीकरांसाठी यासाठी एक लोगो पण आहे, खूप छानसा बनवलेला आहे ताईने. तर ताई, या लोगोची प्राइस किती आहे? 50 रुपये. आणि हे तुम्ही नक्कीच लावून बघा. आणि जे लोक डेली मुंबईवरून डोंबिवलीला प्रवास करतात त्यांच्यासाठी ते खूप भारीच आहे. तर आपल्या आगरी महोत्सवमध्ये व्हिजिट करा. आणि या साईडला आपले राधे कृष्णच म्हणजे जय श्री कृष्ण राधे राधे यांची फ्रेमिंगसुद्धा तुम्हाला ॲक्रेलिक पेंटिंगमध्ये बघायला भेटत आहे. यांची वेगळी साईज आहे, वेगळी प्राईज आहे, ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे.
तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे इथे समोर दिलेला आहे. चला मंडळी, सुंदर सुंदर असे बॅग बघायला भेटतात आहे. आणि हे पाऊच जेव्हा दादा, हे पाऊचला काय म्हणतात? पोटली म्हणतात. हे जेव्हा आपल्या नवरीच्या जास्त आपण बोलतो ना चहा से ज्यादा किटली गरम, तेव्हा आपल्या करवल्या असतात त्यांच्या हातामध्ये हे सर्व बघायला भेटतात या पोटल्या. आणि यांची किंमत काय असते? 200 रुपयापासून ते 800 रुपयापर्यंत यांची बॅग प्राइस आहे. आणि खूप कलेक्शन सुंदर सुंदर आहे. हे सर्व हँडमेड यांची फॅक्टरी आहे जे इथं बनवतात आणि होलसेल व्यापारी आहेत. आणि तुम्ही स्वतः चालवता बघा. आपल्या या आगरी महोत्सव बरेचसे असे स्टॉल आहे जिथे आपले शक्ती नारी बघायला भेटतात. ते नक्की असे स्टॉलला व्हिजिट करा. छोटा ना छोटा काय नाही हो, तुम्ही नक्की शॉपिंग करा. वर्षभरातून एकदाच ते इकडं आगरी महोत्सवमध्ये फक्त स्टॉल लावतात. चौकी पण आहे. हे कुठे यूज करतात? पूजेला किंवा लग्न विधीमध्ये जे पण आपण धार्मिक कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये सर्व. ह्याची किंमत काय दादा? 2000 रुपये. म्हणजे हे सर्व ऑफर प्राइस आहेत. वेगवेगळे व्हरायटी वेगळे साईज तुम्हाला बनवून पण भेटेल. आणि इथे तुम्ही होलसेल पण यांच्याकडून घेऊ शकता. बघा व्हरायटी किती छान छान असतात. या साईडला बॅगेच किती भारी भारी लागलेले तुम्ही पाहू शकता. त्यांचा कलर किती भारी भारी आहे. हे सर्व फक्त आपल्याला बघायला भेटतं आपल्या या आगरी महोत्सवमध्ये. आगरी महोत्सव आणि आगरी महोत्सवमध्ये आपल्याला बघायला भेटतंय आगरी मसालास, म्हणजे आपले जे आगरी कोळी स्पेशल मसाले असतात. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे मसाल्याची चर्चा असते आपल्या आगरी कोळी मसाले, जी चवच भारी असते. तर इथं आपल्याला तीच चव तोच मसाला बघायला भेटतात. आणि आपल्या सोनारपाड्या गावातून मंडळी आहेत त्यांचा स्टॉल इकडे लागलेला आहे आगरी महोत्सवमध्येच. पण त्यांचा शॉपसुद्धा आपल्या हे बघा या साईडला नंबर मेन्शन केलेला आहे. त्यांचा ॲड्रेससुद्धा आहे. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. आणि इथं दादा कुठले कुठले मसाले आता आपल्याला बघायला भेटणार आहेत? हे जसं आता हे झाला आगरी स्पेशल आगरी मिक्स मसाला आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला मालवणी मसाला आहे, गरम मसाला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टी मसाला म्हणजे चहा मसाला सुद्धा बघायला भेटणार आहे. काला घोडा मसाला आहे. त्याच्यानंतर कोल्हापुरी मसाला, ज्यांना कोल्हापुरी चव हवं असेल ते सुद्धा मसाला इथं. मालवणी मसाला आहे. आणि या साईडला आगरी. आणि इकडे मुखवास वगैरे जे ठेवलेलं आहे ते संडे स्पेशल आहे. त्यानंतर मिरची पावडर आहे आणि मटन मसाला, चिकन मसाला स्पेशल. तुम्हाला सांगू एक बिर्याणी मसाला पण इथे आणि सोबत पावभाजी मसाला पण. म्हणजे इथे तुम्हाला फक्त मसाला म्हणजे घरात तुम्हाला जे मसाल्याची गरज असणार आहे ना. आणि आगरी पापड पण आहेत. अरे वा 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 वा, नवीन हे आगरी पापड आहेत का? याला मुरमुरे म्हणतो काय? हे मुरमुरे आणि हे आगरी पापड आहेत. ओके, हे आगरी पापड आहेत आणि ते मुरमुंडी आहेत. याला आपण आगरी पापड म्हणतो. याची किंमत 70 रुपये आहे. तर नक्कीच 200 ग्राम आणि या स्टॉलला व्हिजिट करा. चला मंडळी, मालवणी काजा, कडक लाडू, शेव बुंदी, बालुशाही काजा, सुतार फायनू, मैसूर पाक, मावा बर्फी, माई मालवा, आंबावडी, मावा कुंदा, आग्रा पेढा सर्व आपल्याला या स्टॉलमध्ये बघायला भेटतात. तुम्ही पाहू शकता. दादा कसा पाव किलो किती रुपये दिले? पाव किलो कसा आहे? 100 रुपये. आणि हे म्हणजे काही घ्या 100 रुपये. काही म्हणजे कमी जास्त जे जे तुम्ही घेणार त्याचं कमी असतं. पण हे वरचं तुम्हाला बघायला ते 100 रुपये पाव. हे 60 रुपये पाव आहे. हे 70 रुपये पाव आहे. म्हणजे आपला आग्र्याचा पेढा 70 रुपये पाव आहे. त्यानंतर माहीमचा हलवा पण आहे. इथं तुम्हाला आंबावडी आहे. हे पॅकेट कसं आहे आंबावडीचं? 60 रुपये आंबावडीचं पॅकेट. असे खूप सारे वेगवेगळे व्हरायटी आहेत. दादा ते कसं आहे? 100 रुपये पाव किलो. याला काय म्हणतात? त्याला बदामी हलवा. तर या साईडला खूप सारे आहेत. तर नक्की या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा. मंडळी, आगरी महोत्सवमध्ये इथं आपली गावाची आठवण आलेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही. याला खलबत्ता म्हणतात. आणि या साईडला होडी पॅटर्नमध्ये खलबत्ता. त्यानंतर याला आता जाता म्हणतात ना, ज्याच्यामध्ये आपण तांदूळ म्हणजे जी जुनी लोक आता तर चक्क्या आलेल्या आहेत. पण हे सर्व आपण पहिला आठवणी जागर झालेत. तर नक्की या स्टॉलमध्ये दादा यांची प्राइस काय आहे? 2000 रुपये. आणि या खलबत्त्याची प्राइस 700 रुपये, 400 रुपये. हे असे वेगवेगळे व्हरायटी साईजचे प्रमाणे इथे तुम्हाला बघायला भेटतात. खूप छान छान वेगवेगळे व्हरायटी पॅटर्न्स मध्ये आहेत. हे बघा पाहू शकता किती छान वाटते बघायला. आणि या साईडला छोटासा दिवा आहे. याला आपण पिंडी दिवा म्हणतो. हे बघा हे पिंडी दिवा पण इकडे बघायला भेटतं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला छोटे मसाले जर हे करायचे असते ते सुद्धा आहेत. आणि या साईडला याला पाटा आहे बघा. या म्हणजे मसाले ज्यांना चव असते, आपल्या मिरच्या झाल्या, लसूण झाल्या, पेस्ट बनवण्यासाठी लोक मिक्सरचा वापर करतात. पण अजूनही गावा ठिकाणी याच गोष्टीचा वापर होतो. आणि हे खूप सारे डिझाईन आणि पॅटर्न्स आहेत. तर नक्की या दादा लोकांच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि नक्की ते पुण्यावरून आलेत आपल्या आगरी महोत्सवमध्ये भेट देणे स्टॉल लावण्यासाठी.
आपल्या या आगरी महोत्सवमध्ये असा एक व्यक्ती त्यांचा स्टॉल आहे ज्याने राज ठाकरेला सुद्धा फ्रेम दिलेली पाहू शकता तुम्ही. असे बरेचसे सेलिब्रिटी, मराठी सेलिब्रिटी यांना दिलेले आहेत. त्यानंतर शिवेंद्र राजे भोसले त्यांना सुद्धा हे फ्रेमिंग केलेली आहे. सर्व नावांचा गणपतीच्या याच्यामध्ये. दादा या कलाला काय म्हणतात? अक्षर श्री गणेश म्हणतात का? कुठलाही नावाचा तुम्ही काढून देता आणि ते ऑन द स्पॉट. आणि ते फ्रेमिंग जे हे असतं त्याची किंमत काय असते? आता लाईव्ह असेल तर त्याची किंमत 80 रुपये. 80 रुपये. फॅमिलीचे 150 रुपये. फॅमिलीचा 150. ओके, हे बघा हे बर्थडेसाठी तुम्ही देऊ शकता. आणि खूप छान आहे इथे बघा वेगवेगळ्या व्हरायटी. इकडं जे पण तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न्स पाहिजेत तर नक्की इथं व्हिजिट करा. या स्टोरला आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा हे फ्रेमिंग आपल्या या आगरी महोत्सवमधून बघा तुम्ही पाहू शकता. इकडे खूप सारं आहे आणि त्या भाऊंचं नाव बरेचसे असे फाईल्स आहेत. ते बघा इकडे खूप सारे सेलिब्रिटीज यांच्याकडून काढून घेतलेले आहेत, त्यांना यांनी गिफ्ट केलेले आहेत. तर नक्की या स्टॉलला आपलं व्हिजिट मंडळी. आगरी महोत्सव म्हटला का सुकी मच्छी, सुकी मासली बाजार आपल्याला जावंच लागतं आणि तुम्हाला पण यावंच लागतं. आपल्या मंडळी आहेत, कोलिनी बाई आहेत सर्व. या साईडला सुकी मच्छी बाजार आहे इथं. विरार, वसई, पालघर या ठिकाणातून आपले कोलिनबाई सर्व येत असतात आणि इथं सुकी मच्छी तुम्हाला बघायला असतात. 9 दिवस त्यांचा ठाम या मार्केट, या मासली बाजार इथं मांडून ठेवलेले असतात सर्व. मावराच्या ताजा आहे, ताजा नाही सुखा आहे, सुखा. आई कशी दिली टोपली ही? 500ला. या मासाला काय बोलतात? या सुका याला म्हणतात काय पण? वाकटी. ओके, तुम्ही गाणी ऐकलेलं असेल वाकटीचा लगीन, तसंच असे खूप सारे सुके. ताई आपण कुठून आले? आई आपण वसई. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की सर्व जेवढे पण मंडळी आहेत वसई, विरार, पालघर या ठिकाणातून येतात आणि याचा भाव तर तुम्ही करू शकता येऊन. वेगळ्या व्हरायटीचे जे सुकी मच्छी तुम्हाला बघायला भेटते इकडे. आणि इथे सर्व आपल्या या जे मगाशी आपल्या डान्स ग्रुप भेटलेला त्या डान्स ग्रुपमधल्या ताई, त्यांच्या आई आहेत सर्व या साईडला. हे बघा हे सर्व. आई कशी दिली? 400 रुपयाला. या मच्छीचं नाव काय? बोंबील. बोंबील, बोंबील, जवला, वाकटी आणि यांची वेगवेगळी प्राईज आहे पाहू शकता तुम्ही. हे आपल्या स्टॉल्स असे बरेचसे स्टॉल मांडलेले आहेत. तर तुम्ही नक्की या आगरी महोत्सवमध्ये सुकी मासली बाजारला व्हिजिट द्या. मंडळी इथं बुक स्टॉल आहे खूप मोठा. ज्यांना बुक्स, रिडिंग्स, वाचण्याची आवड आहे त्यांच्यासाठी इथं मोठा स्टॉल आहे बुकचा. खूप सारा मोठा पाहू शकता तुम्ही. आणि हा आपला आगरी महोत्सव जिथे हा 11 डिसेंबर पासून ते 19 डिसेंबर पासून रंगणार आहे. आगरी महोत्सव पूर्ण मैदान सज्ज आहे, बसण्यासाठी तुम्हाला जागा पण आहे. यासाठी तुम्ही बघू शकता. आज पहिला दिवस आहे म्हणून काही पब्लिक एवढी नाही आहे. आज ओपनिंग होतं तरी पण डान्स कॉम्पिटिशन वगैरे सर्व चालूच आहेत. मंडळी तुम्ही सुरुवातीलाच त्यांना पाहिला. इथं महाराज आहेत, ते महाराज आपल्याला सांगतात ते सर्व मंडळी इकडे बसून ऐकतात. आपण आता जाऊया खाऊ गल्लीमध्ये. म्हणजेच खाऊ गल्लीमध्ये काय काय बघायला भेटणार ते सर्व आपण या खाऊ गल्लीमध्ये बघूया. मंडळी पोटॅटो चिप्स बघायला भेटतात आपल्याला इथं आणि सर्व गरम गरम बनवून देतात, ताज्या ताज्या बनवून देतात. या साईडला वेगवेगळ्या यंदा वेगळ्या कलर. दादा या 2 कलर कुठले कुठले आहेत आपल्याकडे पोटॅटो चिप्समध्ये? पेरी पेरी आणि पहाडी. यांची किंमत काय आहे? 80 रुपये. 80 रुपयामध्ये तुम्हाला बघा हे बघा हे बटाटे रोल्स असतात. त्यांना ते पूर्ण मशनीमध्ये गोल कटिंग करतात. त्याच्यानंतर या पेरी पेरी आणि पहाडी याच्यामध्ये डीप करून ऑइल फ्राय करून आणि असे आपले लहान लहान मुलं असतात त्यांना देतात. तुम्हाला आवडते हे खायला? येस का नो? नाही बोलणार तर नाही भेटणार. नक्की आवडतं का नाही आवडतं? हिला नाही आवडत वाटतं. तुला पण नाही आवडत ना? इनको मत दे ना, क्या सिर्फ इनको ही देना एक को. तुझा डान्स होता का? कुठल्या गाण्यावरती आहे डान्स आता तुझा? आली संजूच्या गाण्यावरती तूच नाचत होती का? सुंदरी सुंदरी संजू राठोडच्या 3-4 गाणे मिक्स होते ना तुमचे? हो, खूप छानसा डान्स झाला. आम्ही पण आता बघितला गाणी जेव्हा चालू होता. आणि असे खूप सारे स्टॉल्स आहेत जिथे तुम्हाला मसाला पापड, बर्गर, दाबेली हे सर्व बघायला. आजचा पहिला दिवस आहे आणि इथं पिझ्झा आहे. मंडळी आगरी महोत्सवमध्ये राजस्थानी लोक काय करतात हो का? कारण की आपल्या राजस्थानला जायची गरज नाही. तुम्हाला ऐकलेलं असेल तुम्ही दाल बाटी चुरमा. तर असं एक नवीन आपल्याला या आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटत आहे. तर पाहू शकता तुम्ही हे बघा हे दाल आहे ज्याला आपण दाल बाटी बोलतो. आणि या साईडला तुम्हाला
लसणची चटणी आहे दादा, याला काय म्हणतात? बाटी आहे राजस्थानी, हे राजस्थानी भाटी आणि हे चुरमा. तर हे कसं असतं मला एकदा दाखवा तुम्ही, आणि याची किंमत काय आहे, आणि हा हलवा कुठला आहे? मूंग की दाल का हलवा है. मूंग की दाल का हलवा, म्हणजे मुंगाची डाळ आहे त्याचा हलवा आहे, आणि त्या साईडला पण अजून ठेवलेले आहेत. तर आपल्याला हे पूर्ण व्हेरायटी किती रुपयाला असते दादा आता आपल्याला दाखवणार आहे. चला तर आपल्याला दाखवतील दादा. दादा याची किंमत काय असणार आहे? 250 रुपीज असणार. हे सर्वात पहिला त्यांनी चुरमा ठेवलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला टोटल 3 भाटी म्हणा, आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला डाळ भेटते. हे बघा या साईडला पाहू शकता, ही डाळ आहे, हे चुरमा, भाटी, डाळ आणि ही लसणाची चटणी. हे फक्त तुम्हाला 250 रुपयामध्ये बघायला भेटणार आहे. आणि राजस्थानी चव आपल्या या डोंबिवली आगरी महोत्सव 2025 मध्ये बघायला भेटणार आहे. आणि यांचा पोशाख पाहू शकता, खूप भारी आहे. त्यानंतर खूप भारी 250 रुपयामध्ये तुम्हाला हे डाळ, भाटी, चुरमा आणि लसणाची चटणी बघायला भेटतात आहे. मंडळी आपल्याला राजस्थानच्या नंतर आपण मंडळी या साईडला स्वीट कॉर्न बघायला भेटते. दादा कसा दिला स्वीट कॉर्न मसाला? हे 50 रुपयाला तुम्हाला स्वीट कॉर्न मसाला बघायला भेटते. इथे ज्युसेस आहेत, तुम्हाला लाईव्ह ज्यूस बघायला भेटतात. हे ज्यूस कसे दिले दादा? 50 रुपयाला. कुठलाही ज्यूस घ्या 50 रुपयाला. कुठलाही ज्यूस घ्या तुम्ही, ॲपल घ्या, पायनॅपल घ्या, वॉटरमेलन घ्या, पपाया घ्या, चिकू घ्या किंवा बनाना घ्या, त्यानंतर स्ट्रॉबेरी, ब्लॅक करंट, असे खूप सारे ज्युसेस आहेत. ते सर्व आपल्याला इथं फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये बघायला भेटणार आहे या आपल्या आगरी महोत्सवमध्ये. आणि महाराष्ट्राचा मसाला पापड म्हणजे इथं कच्चा, आपण याला कच्चा पापड म्हणतो. दादा काय किंमत आहे कच्च्या पापडची? 70 रुपयामध्ये तुम्हाला हे पापड बघायला भेटतात. हे पापड एकदा मला दादा दाखवा, याची किती मोठा आहे. हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही, हा पापड असणार आहे. आणि या पापडमध्ये तुम्हाला हे व्हेजिटेबल्स असं सलाड असणार, याला टाका, आणि हा मसाला असणार. हे घरचा मसाला आहे, स्वतः बनवतात हे लोक, आणि याची किंमत असणार आहे 70 रुपये. तर चला आपण जाणून घेऊया. इथे आपले चेतन दादा आहेत. दादा काय कशी चव आहे आपल्या या मसाला किच्च्या पापडची? अरे आणि याने घेतलेलं आहे बघा, हे पूर्ण डिश भेटते. नक्कीच आपण डिश टेस्ट करूया. आणि 70 रुपयामध्ये काहीतरी नवीन बघायला भेटतात आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला चेतन दादाशी भेटलो आहे मी आणि तुम्हाला दाखवला. तर सर आता पुढचे काय स्टॉल्स आहेत ते पण अशा एक स्टॉलमध्ये आलो आहे जिथे फ्रूट सलाड बघायला भेटतात आहे. आजच्या या धावपळीची जिंदगीमध्ये आपण घरात तर नाही एवढा लवकर फ्रूट सलाड खात, पण आपण आगरी महोत्सवमध्ये आलो आहे. त्या आगरी महोत्सवमध्ये आपल्याला फ्रूट सलाड आहे, ज्याची किंमत फक्त 50 रुपये असणार. इथे आपल्याला सर्वात पहिला पपाया बघायला भेटते, पूर्ण मिक्स असणार आहे. पपाया आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वॉटरमेलन बघायला भेटतं आहे. बघा या साईडला तुम्हाला वॉटरमेलन आहे. वॉटरमेलनच्या नंतर तुम्हाला इथं पायनॅपल बघायला भेटतं आहे. हे बघा इकडं मोसंबी आणि संत्री पण बाजूला. संत्री आहे ना दादा? ते संत्री आहे. आणि त्याच्यानंतर ग्रॅप्स म्हणजे आपण त्यांना अंगूर म्हणतो ते पण आहे या साईडला. आणि वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, ते चेंजेस होत असतात. आणि एवढं फक्त तुम्हाला 50 रुपयामध्ये बघायला भेटणार. तर बघा हे आपले पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा हे खावा तुम्ही, एक नॅचरल 50 रुपयामध्ये, आणि खूप भारी आहे. आणि वरतून मसालासुद्धा टाकून भेटतं. हे मसाला हे बघा 50 रुपयामध्ये. अजून काय पाहिजे ते नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. फ्रूट सलाड फक्त आणि फक्त 50 रुपयासोबत टूथपिक पण आहे, दातात काय अटकला तर ते काढण्यासाठी. मंडळी चायनीजचा म्हणजे व्हेज राईस, त्याच्यानंतर व्हेज नूडल्स, व्हेज मंचुरियन, दाबेली, आणि या साईडला तुम्हाला क्रिस्पी बघायला भेटते. ते व्हेज क्रिस्पी पण आहे, हे पाहू शकता तुम्ही. दाबेली दादा दाबेली कशी दिली आहे? 30 रुपये दाबेली आहे. मंचुरियन कसं आहे? 50 रुपये. राईस नूडल्स फक्त 50 रुपये डिशमध्ये तुम्हाला बघायला भेटतंय. ते आवडीचं आहे. बाबू काय खाल्ला का नाही तुम्ही? संपला? संपला. परत ऑर्डर दिली बाबा. काय नाव तुझं बाबू? कुठं राहिलाय? पनवेलवरून आलेले आहेत. पनवेलवरून आपला डोंबिवली महोत्सव म्हणजेच आपला जो आगरी महोत्सव तिथं व्हिजिट करण्यासाठी आला आहे. बघा गरम गरम राईस, फक्त आपल्या लहान जेवढे पण बाळ असतात त्यांच्यासाठी सर्व आवडीचं असतं. आणि या साईडला तुम्हाला पाहू शकता मोमोज बघायला भेटतात आहे. स्मॉल पोटॅटो मोमोज आहे, तुम्हाला फ्राईड भेटणार आहे, ग्रिल भेटणार आहे, स्टीम मोमोज आहे. हे सर्व पण आपल्याला इथं बघायला भेटणार आहे फक्त या आपल्या आगरी महोत्सवमध्ये. मंडळी मात्रे स्नॅक्स अटॅक म्हणजेच हे बघून आपल्याला चव सुटलेलं असेल तर तुम्हाला लाईव्ह दाखवतोय मी. इथं हा लाईव्ह काउंटर आहे. त्या लाईव्ह काउंटरमध्ये तुम्हाला इथं सर्वात पहिला मुंबईची पावभाजी आणि त्याच्यानंतर मुंबईचा वडा. तर इथे तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी. तुम्हाला इथं बघा स्वीट कॉर्न बघायला भेटतं, बेबी स्वीट कॉर्न आहे. त्याच्यानंतर इथं फ्रेंच फ्राईज आहे, मुंबईचा वडापाव आहे, याला काय म्हणतात आता पिझ्झा पॉकेट, आणि हे मोमोज आहे, नगेट्स आहेत, इथं पावभाजी आणि छोले भटुरे.
तर दिल्लीला जायची गरज नाही आहे तुम्हाला. छोले भटुरे आपल्या आगरी महोत्सवमध्येच भेटेल. त्यानंतर चौपाटीला जायची गरज नाही आहे. पावभाजी इथंच भेटणार आहे. हे सर्व आपल्या या म्हात्रे स्नॅक्स अटॅक म्हणजे या किचनमध्ये भेटणार आहे. आणि सोबत तुम्हाला सोडाच वगैरे पण बघायला भेटतात. दादा यार कुठले कुठले फ्लेवर्स आहेत आपल्याकडे? म्हणजे बरेचसे 5-6 फ्लेवर्स आहेत हे सर्व. आणि हॉट चॉकलेट कॉफी, हॉट चॉकलेट ओके ओके ते सुद्धा आहे. आणि याची किंमत वगैरे असणार आहे. या साईडला तुम्ही पूर्ण मेनू पाहू शकता. हा तुमचा वडापाव, चीज नगेट, पिझ्झा पॉकेट, फ्राय मोमोज, फ्राय, हॉट चॉकलेट, छोले भटुरे, पावभाजी, कॉर्न चाट, स्नॅक्स अटॅक आणि स्पेशल प्लॅटर असे खूप सारे वेगळ्या व्हरायटीज आहेत. आणि हे सर्व फ्रूट ड्रिंक असतील ते आपल्याला बघायला भेटणार. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. मंडळी खाऊ गल्ली संपणार नाही आहे कारण की आगरी महोत्सवमध्ये बरेचशा अशा मंडळी येतात ज्या आपल्या खाऊ गल्लीमध्ये इथं व्हिजिट देतात. त्यांना शॉपिंगची काही नाही पडले पण आगरी महोत्सवमध्ये आगरी म्हटलं का इथे तुम्हाला आगरी पद्धतीचं जेवण, तंदूर, इंडियन, चायनीज, ओरिएंटल हे सर्व बघायला भेटतं. तर आपण अशा ठिकाणी आलो आहे. स्टेजच्या बॅकसाईडला हे सर्व तुम्हाला खाऊ गल्ली बघायला भेटणार. तर या साईडला सुरुवात आहे स्टॉलची आणि एंडपर्यंत हा सर्व तुम्हाला व्हेज नॉनव्हेज असे स्टॉल्स बघायला भेटते. इथे काही ताई लोक आहेत हे बघा सर्व खातात आहे. मगाशी तिकडं पण आपले त्या स्टॉलला पण भेटले आणि आता इकडे ताईंनी बघा या म्हात्रेमधून जिथं आपण आता मगाशी जाऊन आलो आहे म्हात्रे स्नॅक्स अटॅक तिथून हे घेतलेलं आहे पूर्ण. छान 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 मस्त करा, एन्जॉय करा आगरी महोत्सव. आणि या साईडला तुम्हाला लेमन सोडा वगैरे टक्कीला आहे ते पाहू शकता तुम्ही. जायका मॉकटेल मोजिटो म्हणजे इथं वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला मोजिटो बघायला भेटतात. वेगवेगळ्या व्हरायटीचे आहेत सर्व. साईडला काही लहान मुलं आलेले आहेत. या साईडला यांना बघून मला आठवण येते की हे नक्की तुम्ही चिकन शोरमा खायला आले आहेत ना? हा चिकन व्हेज नाही खायचा नाही का? तो का लपला रे? विषय गंभीर आहे. आणि विराट कोहली मग मंडळी खाऊ गल्लीमध्ये आलो आणि सुरुवात झालेली. इथं बघू शकता तुम्ही काय भाई नॉनव्हेज लव्हरसाठी इथं आपण कबाब कॉर्नरमध्ये आलो आहे. म्हणजे इथे तुम्हाला शीख कबाब वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये पहाडी आहे, त्याच्यानंतर चिकन आहे आणि हे लेग पीस चिकन लेग पीस खाणारी माणसं आहेत ना त्यांना सांगायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर इथं तंदुरी आहे. त्याचा तंदुरीची किंमत किती आहे? 250 रुपये लेग पीस, 150 रुपयाला लेग पीस आहे. आणि हे सर्व जेवढे पण 200 रुपये म्हणजे तुम्ही काही घ्या. आणि चिकन रोल कितीला आहे? चिकन स्टिक 200 रुपये आणि चिकन रोल आहे 100 रुपये. आणि हे खास करून तुम्ही वाहू शकता हे जसं व्हिडिओमध्ये दिसतंय ना तसं खाण्यासाठी पण खूप भारी आहे. तर नक्की आगरी महोत्सवमध्ये तुम्ही व्हिजिट करा. किती भारी आहे खरोखर खूप भारी आहे. तंदूर, लेग पीस, चिकन स्टिक कबाब, या साईडला रोटी बघायला भेटते तुम्हाला, चिकन स्टिक आहे. ते सर्व गरम गरम आपल्याला फक्त आपल्या या आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटणार आहे. कवा आले का आज का? नाही जाऊ शकतोस तू नोंदणी बंद केलेलं होतं. चला इथे एक छोटीशी चिमुकली आलेली आहे. दीदी नाव काय तुझं? मृण्मयी नाव आहे. आणि तुझं डान्स वगैरे आपल्याला माहिती आहे. सुरुवातीलाच तुम्ही यांच्या शक्ती स्त्री या डान्स ग्रुपला भेटलेले आहेत. इथे ताई आहेत ते सोबत यांचे मम्मी आहेत ना तुम्ही यांच्या. आणि हे टायगरवरून आलेले आहेत. आणि तुमचा डान्स झाला का? नाही झाला ना? मगाशी तुमची पूर्ण टीम आम्हाला भेटलेली होती, त्यांना घेतला व्लॉगमध्ये. आणि सर्वांनी सुंदर अशी तयारी केली, जो गेटअप केलेला आहे ना. आणि या साईडला इकडे दिदी पण आहे जे तिकडे लांब पळतात आहे, लाजत असतील. तर चला बेस्ट ऑफ लक तुझ्या डान्ससाठी. बाय बाय. मंडळी या साईडला चिकन खिमा, त्यानंतर चिकन फ्राईड राईस, चिकन सेजवान राईस, चिकन नूडल्स आणि चिकन सेजवान नूडल्स असे 4-5 प्रकारचे डिशेस बघायला भेटत आहे. यांची प्राईस किती असणार आहे ताई? 100 रुपये. आणि राईस म्हणजे काही पण घ्या तुम्ही 100 रुपये प्लेट असणार आहे. तर नक्की या स्टॉलमध्ये व्हिजिट करा. या साईडला खूप सारे वेगवेगळे व्हरायटीज आहे. फक्त आणि फक्त 100 रुपये आहे. मंडळी आगरीच म्हणतात तर दादू सागरी या स्वादमध्ये पोहोचतो आगरी महोत्सवमध्ये. आणि या साईडला खूप सारे व्हरायटीज ठेवलेले आहेत तुम्हाला. चिकन आहे, नंतर सी फूड्स आहे, लॉलीपॉप आहेत, आपल्या वडे पण आहेत. आणि या सगळ्या थाली ठेवलेली आहे. तुम्हाला सुरमई थाली बघायला भेटत आहे, बांगडा थाली आहे, त्यानंतर इकडे तुम्हाला फ्रॉन्स थाली आहे. हे बघा गरम गरम लॉलीपॉप सुद्धा आपल्याला बघायला भेटत आहे. क्रॅब्स आहे. हे सर्व आपल्या आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटणार. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा हे सर्व आहे. दादा सुरमई थाली कशी दिली? बांगडा थाली
मध्ये काय काय बघायला भेटत तुम्ही पाहू शकता. चव चिपळूणची म्हणजे आपल्याला कोकणची चव इथं बघायला भेटणार आहे. आणि थंडीचा मोसम चालू झाल्याचं म्हणजे आपल्याला खवय्ये असतात त्यांच्यासाठी इथं पाहू शकता तुम्ही कौल चिकन आहे. नवीन काहीतरी बघायला भेटतं आहे. आणि इथे तुम्हाला वेगळे व्हरायटीचे डिशेस बघायला भेटतील. ते सुरमई फ्राय, पापलेट फ्राय, चिकन 99 फ्राय, चिकन 65, सोलकढी, प्रॉन्स कोलीवाडा, भेजा फ्राय, कलेजी फ्राय, कोल चिकन असे वेगळे कोंबडी वडे. आणि तुम्हाला एक सांगू मी इथं फक्त आणि फक्त हे बघितल्याच्या नंतर जे खवय्ये आहेत ना त्यांना माहितीच आहे की घावण्यांची चवच वेगळी असते. घावणे म्हणजे आपल्या कोकणातला एक फेवरेट पदार्थ आहे. या साईडला तुम्ही चिकन वडे बघू शकता. त्याची किंमत असणार आहे 350 रुपये. त्यानंतर घावणे चिकन आहे त्याची किंमत 300 रुपये असणार आहे. आणि ही कोळंबी आहे ज्याची बिना साळ काढून इकडे बनवतात म्हणजे सालटी काढत नाही वरची कोटिंग ती घावणीसोबत आहे. त्याची किंमत 350 रुपये. आणि ते तुम्ही सिंगल पीस पण घेऊ शकता किंवा थाली पण घेऊ शकता. सुरमई आहे, पापलेट आहे आणि हे तुम्हाला चिकन कौल चिकन फ्राय आणि कलेजी कौल फ्राय पण आहे. तर हे तुम्हाला जी गरम गरम म्हणून भेटणार आहे. आणि इथं चिकन 65 आहे आणि चिकन 99 फ्राय. हे सर्व आपल्याला इकडे बघा हे लाईव्ह किचन काउंटर आहे. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. आपल्या खाऊ गल्लीमधला हा पण एक स्टॉल आहे. फ्रेंच फ्राईज जास्ती असते क्वांटिटी 110 रुपये सॉल्टेड आहे. पेरी पेरी 130. एक व्हेज स्प्रिंग रोल आणि एक फ्राईज. मंडळी आपल्या खवय्येसाठी मोमोज नेशन कॅफे असं एक स्टॉल आहे. इथं आपल्याला गरम गरम लॉलीपॉप आणि चिकन रोल पण बघायला भेटतात आहे चिकन. आणि इथं पिझ्झा मोमोज आहे. या साईडला फ्रेंच फ्राईज आहे आणि पास्ता आहे. हे सर्व सॅम्पल लावून ठेवलेले आहेत. यांची क्वांटिटी खूप एक्स्ट्रा असणार आहे. आणि ते प्लॅटर आहे. या साईडला स्पेशल प्लॅटर आहे जिथे तुम्हाला आचारी मोमोज, क्रिस्पी मोमोज, ड्राय मोमो, कॉकटेल मोमो, अफगाणी मोमो असा व्हेज आणि नॉनव्हेज या दोन्ही व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला भेटतात आहे. याची सुरुवात 300, 350, 400 जशी तुम्ही क्वांटिटी असणार आहे. इथं मेनू कार्ड आहे. त्या मेनू कार्डमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगळे प्राईस दिलेले आहेत. तर नक्की या स्टॉलला पण व्हिजिट करा. सर्व गरम गरम मोमोज पण इथं बनवून भेटतात. हे बघा इकडे पाहू शकता तुम्ही तंदूर आयटम पण. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. मंडळी कोकणातला अजून एक हॉटेल्स म्हणजे हॉटेल सिंधुदुर्ग आपल्याला बघायला भेटतंय. आणि इथं आपल्याला पूर्ण कोकणची चव बघायला भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता चिकन थाली, चिकन मसाला, सुका चिकन, मटन मसाला, सुका मटन, किमा, चिकन बिर्याणी, बोंबील फ्राय, सुरमई, पापलेट, मच्छी कढी, कोंबडी वडे असे खूप सारे व्हरायटी तुम्हाला डिशेस बघायला भेटणार आहे. आणि यांची किंमतसुद्धा समोर तुम्हाला बघायला भेटतात आहे. आणि सर्व बघा तिकडे पुन्हा बांगडा, सुरमई, नंतर बोंबील फ्राय, पापलेट फ्राय, मच्छी कढी, कोंबडी वडे, चिकन थालीमध्ये व्हरायटी बघा किती सारी व्हरायटी आहेत. हे सर्व आपल्याला या हॉटेल सिंधुदुर्ग आपल्या आगरी महोत्सवमध्ये बघायला भेटणार आहेत. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. मंडळी आगरी कट्टा अजून एक असा स्टॉल बघायला भेटतोय. आणि या स्टॉलमध्ये आपल्या आगरी चव बघायला भेटणार आहे. जे खातिवली तालुका शहापूर इथून आलेले आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यातील मंडळी आहे. इथे तुम्हाला गरम गरम सिंगल प्राईस वगैरे भेटणार आणि ही आगरी चव असणार आहे. जे आगरी कोळी मसाले ज्यांना आगरी चव माहिती आहे त्यांच्यासाठी हा फेवरेट स्टॉल असणार आहे. बघा इथे पाहू शकतो तुम्ही मांदेली फ्राय, बोंबील फ्राय, पापलेट फ्राय, कोळंबी फ्राय, बांगडा फ्राय, त्याच्यानंतर तुम्हाला सुरमई फ्राय, खेकडा मसाला, चिकनचा रस्सा, चिकन कलेजी, कोळंबी मसाला आणि मटण रस्सा, कोंबडी वडे ही कोकणातला फेवरेट आहे. सर्वात भारीच म्हणजे जवळा पावसुद्धा इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि हे सर्व गरम गरम ताजा फ्रेशेस आपल्याला इथं या स्टॉलमध्येच म्हणजे आपल्या या आगरी कट्टामध्ये बघायला भेटणार. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. चला मंडळी, आई एकविरा दरवर्षीप्रमाणे आपला एक जो स्टॉल असतो आणि खरोखर तुम्हाला आगरी कोळी पद्धतीची चव घ्यायची असेल तर या स्टॉलला तुम्हाला व्हिजिट नक्कीच द्यावा लागेल. आणि आगरी महोत्सवमध्ये तुम्ही हा स्टॉल बघून ठेवा, ही लोक बघून ठेवा. हे आपले वडवली गावातील, आंबिवली गावातील म्हणजे आपले तालुका कल्याणमधलीच आहेत ही लोक. दरवर्षी इथं स्टॉल असतात आणि इथं पाहू शकता तुम्हाला सर्व फ्रेश आयटम असतो. तर इथं पाहू शकता तुम्हाला सर्व चिंबोऱ्या बघायला येतात, प्रॉन्स बघायला भेटतात, लॉलीपॉप आहेत, म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीत. खूप चिकन आहे, भेजा आहे, सुरमई आहे, तुम्ही कुठली मच्छी बोलणार ती आहे.
आणि सर्व तुम्हाला गरम गरम बघा. इकडे बघा काय तंदुरी 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 हे सर्व इकडे गरम गरम. इकडं पाया आहे, मटण आहे, ग्रीन चिकन आहे, खिमा आहे, लिव्हर पट आणि ही तंदुरी रान कोंबडी पण बघा. रानातली कोंबडी म्हणजे रान कोंबडी पण आपल्या आगरी महोत्सव मध्ये बघायला भेटते या साईडला. आणि हे ताई ही जिताडी काडीतली जिताडी आहे. त्याच्यानंतर खापरी पापलेट, जवल्याची चटणी, ही पण हे बोंबील, गुजरात मारवाडी बोंबील. म्हणजे या स्टॉल मध्ये ना व्हेरायटीज खूप वेगळ्या असतात, म्हणून मी आवर्जून या स्टॉल मध्ये येतो. आणि ते खूप साऱ्याने हे बघा, बापरे बाप, आगरी भोजन हे टायगर प्रॉन्स एवढे मोठे मोठे इथे सर्व व्हेरायटी बघायला भेटतात. ते खरोखर खूप खूप भारी आहे. आणि या साईड आपल्याला थाली आहेत, ते थाली मटन थाली आहेत, कोंबडी वडी आहेत, चिकन थाली आहे. हे सर्व थाळ्या वगैरे. ताई काय प्राइस काय यांची? चिकन वडे घ्या. चला दोन्ही हाताने पकडा, नाहीतर सांडेल ते पडून जाईल. आणि इथं बिर्याणी पण आपल्याला बघायला भेटतात. चिकन दम बिर्याणी खूप एकदम स्पेशल बिर्याणीमध्ये आगरी मसाला यूज केलेला आहे. आगरी पद्धतीचे आहेत, याला जास्त कोटिंग नाही केलेली आहे, एकदम टेस्टी. कोलीवाडा एक नंबर. आणि हे काय? चिकन बोनलेस चिकन आहे या साईडला. आणि हे फिशची ग्रेव्ही आहे का? रावसची ग्रेव्ही, शिंपली मसाले पण आहेत. बापरे, हे बघूनच संपूर्ण जेवढी लोक येतील ना त्यांचा तोंड भरणार आहे. कारण की मन तर भरूनच जाणार आहे, पोट पण भरेल. त्यांना असं वाटेल का आपण उद्या पण यावं, परवा पण यावं. आणि हे पाया सूप आहे, बरोबर ना ताई? हे बघा. आणि हे भरलेला पापलेट, भरलेला स्टफी. अरे बापरे म्हणजे खूप 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 भारी, मस्त एकदम भारी आहे. या स्टॉल मधली खासियत तुम्हाला दाखवतो का? इथं सर्वात मोठं म्हणजेच हे 1 फुटाची एक सुरमई आहे. ही बघा, 1 फुटाची एक सुरमई आपल्याला बघायला भेटते. 1 फुटाची एक सुरमई. आणि हा पीस बघा, ही साईज बघा सुरमईची. त्यानंतर हा पापलेट बघा, या पापलेटला काय मसाला लावला नाही, आपला आगरी कोळी मसाला लावलेला आहे. हे बघा, आगरी महोत्सव मध्ये हेच बघा, हीच खासियत आहे आपल्या या स्टॉलला. आणि त्याच्यानंतर हे मोठे याच्यानंतर ही बघा आपली जिताडी पाहू शकता. ही बघा, ही जिताडी ही खायला लवकर भेटत नाही का? ही जी जिताडी आहे ना, ही अजिबात खायला भेटत नाही. म्हणून तुम्ही जर आगरी महोत्सव मध्ये येणार तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. ही साईज बघा, ही साईज आहे. आणि पैशाचा विचार करू नका, क्वालिटीचा विचार करा. एक नंबर आहे. हे आपण जिताडी. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला बांगडा, दादा बांगडा आहे ना? हे बांगडानी बांगड्याची साईज बघायचं. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, खूप मोठे. आणि खरोखर एवढ्या मोठे इकडे बघायला भेटतात आहे ना. ही बघा, ही साईज 1 फुटाची असणार आहे. 1 फुटाची सुरमईची साईज. अशी साईज कुठेच बघायला भेटणार आहे, फक्त आणि फक्त आपल्या आगरी महोत्सव मध्ये बघणार आहे. एक नंबर. आणि हे दादा काय? गुजरात बोंबील पण बघायला भेटतात. हे बघा, गुजरात बोंबील. हे सर्व व्हरायटी आपल्याला बघायला भेटणार आहेत. आणि इकडे जवळ आहे दादा, हे बघा या साईडला हे तव्यावरती आपल्याला गरम रवा लावून भेटतोय. दादा एकदा पलटी माराल का? पलटी मारून दाखवाल का? आगरी मसाला कोटिंग केल्याच्या रवा पण नाही त्याच्यावर, आगरी मसाला. हे बघा, हे असं सोडणार गरम. आणि आता दादा बघा कसे पलटी मारतात. हे बघा, हे पलटी मारला. आणि ही जी चव असणार आहे ना, मला माहिती आहे तुम्ही घरी बसून तुमच्या तोंडाला आणि पोटाला पाणी सुटलेलं असेल, तर त्यासाठी तुम्हाला आगरी महोत्सवला आणि या आपल्या या आई एक्विरा स्टॉलला भेट द्यावा लागेल. आणि बाकीचे काय अजून डिशेस आहेत ते बघूया. आणि इथं भेजा फ्राय स्पेशल, म्हणजे सर्व स्पेशल आहे, तुम्ही खाणार तेवढं कमी आहे. मंडळी, यशराज आपला हक्काचा आगरी खानावाल, जरी राज नसला तरी त्यांची फॅमिली सर्व फ्रेंड्स इथे आहेत. आणि इथे त्यांची खानावळ आपल्या सुनील नगर डोंबिवली पूर्व म्हणजे नांदिवळी जवळ आहे. आणि इथं या स्टॉलमध्ये सर्वात पहिले तर आगरी पद्धतीचं जेवण तुम्हाला बघायला भेटेलच, पण त्याच्या व्यतिरिक्त हे लोक सर्व जे पण तुमचे इव्हेंट्स असतात, हळद, लग्न, बड्डे पार्टी, साखरपुडा, हे सर्व ऑर्गनाईज करतात, मॅनेज करतात. तर आपण इथे जवळा बघायला भेटत आहे आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कलरचे जवळा बघायला भेटत आहे. त्यानंतर पापलेट आहे, बांगडा आहे, सुरमई आहे, लिव्हरपेट आहे, कोळंबी आहे, चिंबोरी आहे. आणि इथे तुम्हाला सुकं चिकन, त्यानंतर जवला
आणि इथे थाली आहे जी मटन थाली, चिकन थाली, भेजा, बिर्याणी, स्पेशल बिर्याणी पण त्यांनी बनवली आणि लॉलीपॉप सोबत शोरमा पण आहे. आणि सर्व इथं गरम गरम जगह लाईव्ह किचन आहे. मागे सर्व ताई लोक बनवत असतात. त्या साईडला त्या बघा आईचं लक्ष नाही आहे. ओ ताई, आई, हां हां हां, तिकडे बघा गरम गरम बनवतात आहे त्या साईडला सर्व. आणि मामा असतातच आपले दरवर्षीप्रमाणे. यांचा स्टॉल एकमेव हक्काचा हे आगरी महोत्सवमध्ये, या फेस्टिवलमध्ये. असं काय बोलता, पहिला दिवस आजचा सुरुवात झालेली आहे. आता 8 दिवस तुम्ही हैराण होणार आहेत जेवण लोकांना देऊन देऊन. कसं वाटतं तुम्ही आगरी महोत्सवमध्ये स्टॉल वगैरे लावता आणि तुम्हाला उत्साह असतं जेव्हा आगरी महोत्सवमध्ये येता? मजा मजा एक म्हणजे कसं सेवा पण होते लोकांची, चव पण आपली आगरी कोळ्यांची चव लोक तेवढं असं स्टॉल इकडे आहेच ना आपला एकदम मस्त खूप छानचं. आणि या स्टॉलला पण नक्की तुम्ही भेट द्या. या साईडला सर्व खूप छान छान या साईडला व्हेरायटी आहेत जी तुम्हाला बघायला भेटतात आहे. आणि हे आपले कार्ड आहेत, ते नंबर तुम्हाला इथं तुम्ही नंबर पाहू शकता. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, स्क्रीनशॉट मारून ठेवा. तुम्हाला काही आपले सर्व ऑर्डर्स आणि इव्हेंट हे ऑर्गनाईज करतात. तर चला मंडळी, खाऊ गली बघितली आणि खाऊ गली बघितल्याच्या नंतर आपण आलो आता मनोरंजन पार्कमध्येच. म्हणजे आपल्या लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी एक एन्जॉय करण्यासाठी असा एक मनोरंजन पार्क जिथे आकाश पाळणे, त्याला आपण जॉईंट व्हील इंग्लिशमध्ये म्हणतो. त्यानंतर तुम्हाला रबर्स बॉल्स असतात, व्हील्स असतात, ड्रॅगन गाडी असतात, टोराडोरा असतो, ब्रेक डान्स असतो आणि हे बघा इथे बलून्स आहेत. असे खूप सारे इथं आपल्या मनोरंजनासाठी बनवलेले आहेत. बघा या साईडला छोटंसं शॉपिंग सेंटर पण आहे. म्हणजे तुम्ही काही घ्या, फक्त तुम्हाला त्याची किंमत 10 रुपये. काही पण घ्या, फक्त 10 रुपये तुम्हाला पे करायचे. हे बघा हे सर्व इथं छोटे छोटे असे स्टॉल्स आहेत त्याची किंमत फक्त आणि फक्त 10 रुपये असणार आहे. आणि आपण आता जाऊया इथं मनोरंजन करण्यासाठी काय काय. तर इथे सर्वात पहिला आपल्याला ड्रॅगन ट्रेन बघायला भेटते आणि लहान मुलांसाठी इथे बघा कार्स पाहू शकता तुम्ही. आपले छोटे छोटे कार्स आहेत. त्यानंतर इथं आपल्याला पोटॅटो चिप्सचे पण आता सध्या स्टॉल बंद आहे. समोर आपल्याला ब्रेक डान्स बघायला भेटतात आहे. आणि ब्रेक डान्स म्हटलं की तुम्ही काय खाले पिलेलं नसेल तर त्याचे पहिला इथे येऊन व्हिजिट करा. कारण की इथं व्हिजिट केला आणि तुम्ही काय खाला पिला असेल तर तुमचा नक्की बाहेर येणार आहे. ब्रेक डान्स म्हटलं का एवढा ब्रेक लागतो ना या ब्रेक डान्समध्ये, डेंजर असतं, खरोखर खूप डेंजर असतं. हे बघा हे ब्रेक डान्स आहे. आणि इथं होडी आहे, एक टायटॅनिक होडीसारखीच खूप मोठी होडी आहे, जेवढी उंच जाते ना. आणि मागे तुम्हाला आकाश पाळणा पण बघायला भेटतोय. बघा हे आकाश पाळणा आहे, खरोखर खूप डेंजर आहे, एक नंबर. आणि इथं ट्रेन आहे आणि तिथं बघा त्या साईडला खेळण्यासाठी खूप सारे वेगवेगळे. हे बघा याला आपण बिग बाउन्स म्हणतो, जिथं आपण लहान मुलांना टाकून लहान मुलं तिथून चढतात आणि तिथून चढल्याच्या नंतर तिथं जम्पिंग करतात. हे बघा खूप छान आहे. यंदा काहीतरी नवीन हे आलं आहे जम्पिंगसाठी, खूप भारी आहे. आणि प्रत्येकाची किंमत तुम्हाला 100-150. जो या आकाश पाळण्यापैकी खूपच छोटा आहे. आणि या आकाश पाळण्यामध्ये बघा तुम्ही जाता, याला आपण इंग्लिशमध्ये जॉईंट व्हील म्हणतो. आणि खरोखर किती उंच असतो यार. तर कोण कोण इथं बसण्यासाठी एक्साइटमेंट होईल सर्वांनी कमेंट करा. आणि कोणाकोणाला आवडतं जॉईंट व्हीलमध्ये बसण्यासाठी, पूर्ण फ्रेंड्स फॅमिलीसोबत बसण्यासाठी. ते खरोखर खूप डेंजर असतं आणि पण मजा येते इथे सर्व बसणं, म्हणजे खूपच मजा येते या जॉईंट व्हीलमध्ये. बघा या साईडला होडीमध्ये जाण्यासाठी हा एंट्री पॉईंट आहे. या साईडला आपण या होडीमधून इथे एंट्री जातो. आणि जॉईंट व्हीलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला त्या साईडून बुकिंग करून पूर्ण एंट्री पॉईंटमध्ये जायला लागतो. आणि मनोरंजनसाठी या साईडला बघू शकता शूटर, म्हणजे जे लोक ऑलिम्पिकमध्ये जातात ना त्यांच्यासाठी इथं शूटिंगसाठी ठेवलेलं आहे. बघा या साईडला. आता कसं आहे हे 100ला 12 गोळी, 100ला 12 गोळ्या भेटतील. त्या 12मधून तुम्ही कोणालाच नाही मारू शकता, फक्त फुगे फोडू शकता. तर नक्की या आगरी महोत्सवमध्ये व्हिजिट करा. बघा दादांचा नेम बघा, बघूया दादा काय शूट करतात, ते कुठला कलर शूट करतात. ते येल्लो. चला खूप छान. बघा किती छानसे शूटिंग केलेली आहे. आणि ते त्यांची फॅमिली आहे सोबत आलेली आहे. आणि 100पैकी 12 भेटतात, त्यामध्ये तुम्ही शॉर्ट्स मारू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला मटके आहेत, त्या मटक्यामध्ये तुम्ही हे बघा हे मटके आहेत. 100 रुपयाला 3 ट्राय भेटतात. त्या 3 ट्रायमधून एक जरी मटक्यामध्ये तुमचा बॉल थांबला तर हे बघा असे गिफ्ट्स आहेत. म्हणजे एक जर बॉल थांबला तर एक छोटा गिफ्ट, 2 थांबले तर मोठा गिफ्ट, आणि 3 थांबले तर तुम्हाला सर्वात मोठा. चला आता दादा आहेत, त्या 100 रुपयामध्ये 3 चान्सेस बघूया. चला एक हे मटकं असं बनवलेलं असतं ना,
तुम्ही किती ट्राय करा ते मटक्याचा डिझाईनच तसं आहे की ते बाहेर पडणारच आणि तो चिनी मातीचा आहे तर तिथे थांबून राहणारच नाही बॉल. तरी पण ट्राय करूया आपला लक. हे बघा तो टप्पाच तसा असणार आहे. सामने मारो या नहीं सामने मारो या पीछे मारो वो बाहर आने वाला ही है. अगर सब बॉल रुकेगा तो ये सब हम लेके आएगा ना घर पे. वो आपका बिजनेस आइडिया पर अच्छा है. इंजॉयमेंट होता है मनोरंजन उसके लिए तो बोलते हैं. एक दे दो बाबू. हा चला ताई पण ट्राय करतात आहे काय नाही असू द्या. चला थँक्यू. चला बॉल नाही गेला तरी त्या काकांनी दिलेला आहे तो कारण की हे बघा किती भारी. यू हॅपी ओके यस 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 मस्त मस्त खूप भारी. आणि असे फॅमिलीज येत असतात 11 ते हे बघा आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर इथं वाढवते आपण. MSCK मॅक स्पेस मॅक ब्लॉग VLOGS यस नाही सर्च करा तुम्ही. हां हे बघा हा पहिला चॅनल आपला आहे मॅक ब्लॉग म्हणून. उद्या सकाळी 10 वाजता व्हिडिओ येऊन जाईल. चला थँक्यू. चला मंडळी 100 रुपयामध्ये तुम्हाला 3 चान्समध्ये हा बॉल भेटतोय आणि तिथे त्या साईडला ते 5 ग्लास आहेत टेबलावरती. तुम्ही या साईडून हिट करायचं ते ग्लासांना आणि ते 5चे 5 ग्लास जर टेबलावरून पडतील तर तुम्हाला इथून कुठलाही एक गिफ्ट भेटणार. 100 रुपयामध्ये 3 चान्स आहेत. तर नक्की या मनोरंजन पार्कमध्ये तुमचा नशीब तुमचा लक आजमावा. आणि असं काही नाही गिफ्ट नाही भेटले तरी एक आपला मनोरंजन होतो. आपण आपल्या फॅमिलीसोबत येतो एन्जॉय करतो. हे सर्व महोत्सव म्हणजे आपला आगरी महोत्सव. चला आगरी महोत्सवचा डान्स बघितला तुम्ही. आगरी महोत्सवात छोटे छोटे बाल कलाकार होते पण त्यांचे गुरु म्हणजे इथं आपले श्याम सर आपले पण गुरुच आहे. आपल्या आगरी कोळी समाजामध्ये डान्स बोलला तर श्याम सर यांची आठवण येणार. जेवढे पण डान्सर्स असतात आता तर हल्ली जरा ते फॉर्ममध्येच आहेत. त्यांचा चेहरा पहिला कसं झाला ते लोकांना पुढे केला तेव्हा पाठीमागे राहिले पण आता झलकाला पाहिजे. टी व्हीवरती येतात त्यांचे बरेचसे गाणी असतात आणि त्यांची मुलगी दोघी शिकतात आणि दोघं डान्सर सुद्धा आहेत. त्यांची मोठी मुलगीचा क्लास आहे जे आपल्या मानपाड्याला आहे. पेट्रोल पंपच्या मागे डोंबिवलीतले बरेचसे लोक श्याम सरांना ओळखतात आणि आगरी महोत्सव आला तर श्याम सरांची हजेरी 8 दिवस असते ना त्याच्या महिनाभर अगोदर तयारी चालू होते. गेले 21 वर्ष करते आपण आणि 21 वर्ष पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिला दिवस आगरी महोत्सवाचा जेव्हा होता 21 वर्ष अगोदर तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांची भेट असते. त्यांचा डान्स ग्रुप खूप मोठा आहे आणि 8चे 8 दिवस त्यांचा पूर्ण टीम इथेच असते ना. स्टुडंट लोक सर स्कूल कॉलेज जे पण असतात सर्व मॅनेज करणं समाजाची लोक सर्व मॅनेज करतात आपले श्याम सर. आणि यंदा कलाकार प्रीमियर लीगमध्ये आपल्याच टीममध्ये सरांना घेतलं आहे आणि आम्ही एकाच टीममधून खेळणार आहे कलाकार प्रीमियर लीगमध्ये म्हणजे वीर तारा राणी या संघामधून आम्ही खेळणार आहे. येणारे जानेवारी महिन्यामध्ये एका दुसऱ्या हप्त्यामध्ये हे सामना बघायला भेटणार तुम्हाला. आणि बाकीचे तर सर्व चालू आहे. सर कसं आगरी महोत्सव कसं वाटतं? एकदम धमाल. तुम्हीच सांगा तर तुम्ही बघता एवढे वर्ष पहिल्या वर्षापासून तुम्ही येत आहे आणि विशेष म्हणजे प्रीमियम लीगची आम्ही आले तर महोत्सवची तारीफ आमची चर्चा होती प्रीमियम लीगची. हा प्रीमियर लीग मध्ये काय होईल काय नाही होईल काय तयारी असणार आहे कारण की आम्ही एकाच टीम मध्ये आहेत. ते सर्व तयारी कशी झाली त्या विषयावर आम्ही बोलत होतो तेव्हा चालू होतं. आणि थोडक्यात थोडं हे सर्व डान्स कॉम्पिटिशन तुम्ही बघू शकता.
स्टेजचा बॅक साईड आहे आणि इथून डान्सचे जेवढे पण टीम्स असते किंवा जेवढे पण स्टुडंट्स असतात सर्व या साईडूनच जातात. प्रत्येकाला आपला आपला नंबर माहिती असतो, डान्सचा नंबर माहिती असतो, कुठल्या डान्स झाल्यावरती कुठला डान्स होणार आहे. संपूर्ण टीम आजचा पहिला दिवस आहे म्हणून थोडंसं खाली आहे. आता हा संपूर्ण परिसर जो तुम्हाला दिसतो हा संपूर्ण भरलेला असतो आणि आता गोंधळ गाणं चालू आहे. त्याच्यानंतर अजून एक काहीतरी जोगवा गाणी आहे, पर्यंत समाप्त होणारे अशी बरेचशी गाणी बाकी आहेत. नमस्कार मंडळी, श्रीदेवी ज्वेलर्स म्हणजेच आपली सोन्याची पंढरी आणि सोन्याची पंढरी ही आपल्या डोंबिवलीमध्ये तशीच मुंबईमध्ये आणि भिवंडीमध्ये 2-3 ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे. श्रीदेवी ज्वेलर्सचं नाव घेतला ना तर मोठ्या मोठ्या घंटणी, मोठे मोठे पॅन्डेट्स आणि जे आपले आताचे गोल्डन मॅन्स आहेत ना सर्व बाईच्या आपल्या प्रकाशबाईच्या दुकानात म्हणजे श्रीदेवी ज्वेलर्समध्ये येतात. तर यंदा या वर्षी सुद्धा आपल्या या आगरी महोत्सव 2025मध्ये इथे 8 दिवसासाठी स्टॉल लागलेला आहे. पण इथे स्पेशल ऑफर असणार आहे आणि इथे असे काही पॅटर्न्स असणार आहे जे तुम्हाला कधीच बघायला भेटेल, येणार पण नाही. तर खास आपण स्पेशल आहे. तर प्रकाशभाई आज काय काय असणार आहे आपल्या इकडे आपले आगरी महोत्सव? एकदम लेटेस्ट जे मंगळसूत्र अजूनपर्यंत कोणीही नाही पाहिले असे एकदम एक्सक्लुझिव्ह अँटिक व्हेरायटी यंदा आपण घेऊन आलोय. बरोबर, त्यासाठी तुम्हाला एक दिवशी शोरूमवर किंवा आगरी महोत्सवमध्ये नक्की भेट घ्यायला लागेल. बरोबर, आणि याची कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सर्व समोर होतच आहे. प्रकाशभाई आपल्या श्रीदेवी ज्वेलर्समध्ये स्पेशल कस्टमरसाठी काय ऑफर्स आहे? स्पेशल म्हणजे मी कॅमेरामॅन सांगतो, कॅमेरामॅन आप इधर आ जाइए. एक समजा येत आहे मॉडेलवर आपल्याला मोठी गंटन दिसते, मोठी गंटन, हार आणि चोकर आणि कानातले आणि बांगडी हे सगळं असं दिसायला 50 तोले दिसतो, पण 25 तोलेच्या लाईट वेट मध्ये आमची स्पेशालिटी आहे. ओके, तर दिसण्यासाठी हा तुम्हाला पूर्ण 50 तोला दिसत असेल, पण त्यांची बनावटच अशी असेल का हा 25 तेलामध्ये पूर्ण दिसतोय. आणि पाहू शकता तुम्ही आपली जी ऋतू आहे मॉडेल त्याच्या ताई आहेत त्यांच्यावरती किती सुंदर दिसतात आहे. आणि खास करून 8 दिवस असणार आणि लक्षात घ्या कोण पण व्हिजिट आहे किंवा तुम्ही बुकिंग करता तुमच्याकडे गिफ्ट हॅम्पर उद्यापासून चालू होणार आहेत. बरोबर ना, कारण की श्रीदेवी जेवळ कधीच कुठल्या कस्टमरला म्हणजे नाराज नाही करा. त्यांच्याकडे खूप सारे वेगळे पॅटर्न्स आहेत जे उद्यापासून तुम्हाला बघायला भेटणार आहे. आजचा दिवस पहिला आहे म्हणून जरा कमी कलेक्शन लावले, पण उद्यापासून खूप भन्नाट कलेक्शन असणार टुडे आहे. इज द फर्स्ट डे. हो, आणि से आएंगे पूरा भर भर के आपको दादा ती डिजाइन ऑफर आपली फायनान्स वाली ऑफर अजून चालू आहे का? हा, EMI का भी ऑप्शन है. ते आपण सांगा ती कशी असणार ते पण सांगा तुम्ही. फक्त 25% रक्कम भरून तुम्ही गोल्ड रेट बुक करून 4 महिन्यात दागिने उचलू शकता. ते फक्त भारतात आपल्याकडेच ती संधी भेटते तुम्हाला. नक्की भेट घ्या. थँक्यू. फक्त श्रीदेवी ज्वेलर्स मध्ये बाकीची कॉन्टॅक्ट डिटेल आणि इंस्टाग्राम पेज तुमचा दिसत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. ती लय भारी दिसते, तुझं सुपर आहे. मी तिला बोलवलं पॅटर्न्स पुढे करा ना. बघा विदाउट मेकअप मध्ये किती छान आहे. हा, मी ऍक्च्युली कसं आपण असं बोलू शकत नाही, पण बोलणार होतो समोर बघायचं, पण आपण फ्री मध्ये नाही करणार, तिला पैसे देऊ. चला आपल्याला भाऊ भेटलेला आहे. भाऊ कसं आहे, आगरी महोत्सव दरवर्षी येत असशील ना आणि संपूर्ण फॅमिली सोबत आलेलं आहे का? इकडे सर्व फॅमिली आलेले आहेत, दादांची, त्यांचा भाऊ सुद्धा आहे. आणि त्यांनी काय घेतलंय, भेजा फ्राय आणि सोबत चिकन वडे पण घेतलेले आहेत. आपले जे कोकणातले स्पेशल असतात ते कोंबडी वडे आपण त्यांना म्हणतो, चिकन वडे नाही कोंबडी वडे म्हणतो. दीदी तू मला माहिती आहे फ्राईज तूच घेतला असशील बरोबर ना? कसं लहान मुलांना ना फ्राईज, बर्गर, चिप्स हे सर्व लागतात. आणि कसं वाटलं तुला फ्राईज, कसं वाटलं? ते मोमोज टाऊनमधून घेतलायस ना? हां बरोबर, बघा त्या मोमोज टाऊनमधून त्यांनी फ्राईज घेतलेली आहे. आणि तर कोंबडी वडीची टेस्ट कशी आहे? भेजा टेस्ट केला तू? नाही, भेजा कसा आहे हे बघा, तुम्हाला सांगितलं ना, हे सर्व आपल्या या आई एकविरा स्टॉलमध्ये तुम्हाला बघायला भेटतं आहे. आणि खरोखर खूप भारी आहे. इथं आई आहेत. आई कसं वाटते कोंबडी वडे खाऊन? छान वाटत. आई कसं वाटलं सांगा. आणि आगरी महोत्सव कसा वाटतं? तुम्ही दरवर्षी येता आणि या 10-9 दिवसामध्ये किती वेळा अजून परत येणार? 2-3दा तर होईलच फेरी आणि एक रविवार वार बघून परत होईल नाही का? नक्कीच चला एन्जॉय करा. आणि अशी बरीचशी अशी फॅमिली असतात जे सर्व या खाऊ गल्लीमध्ये बघायला. आज पहिला दिवस आहे म्हणून इथं जागा आहे उभं राहायला, पण तुम्ही जेव्हा येणार ना इथं टेबलसाठी नंबर लावावा लागतो, बसण्यासाठी नंबर लावावा लागतं. तर नक्की जेवढ्यात लवकरात लवकर येईल तुमच्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन या. लाईट येते ना, गोरा दिसतोय ना आजी एवढा? आजी ही माझी नाती कल्याणला असते. ती कल्याणला असते? हा का? ते आंबिवली वाडवली आले. ओके ओके. आई हे आपल्या यांना आजी म्हणू, आई म्हणू आणि पणजी म्हणू, काय म्हणू मला समजत नाही. नातू आहेत माझे.
सांगेन तू आजीच म्हण ना मग मला. मी आजी कशाला बोलू, तुम्ही यंग आहेत, यंग आहेत. ही पाय ही एक मुलगी माझी दोन. अच्छा ही पण आहे का? नमस्कार नमस्कार. तर हे मालेगाववरून आलेले आहेत मी आणि मालेगाववरून आले आणि या मंदाताई आहे ना दरवर्षी लावता, दरवर्षी बोलवता, पण आता योग आला माझा. आम्ही छान ती तुम्ही आणि इकडे काय काय ट्राय केला या आगरी महोत्सव मध्ये खाण्याचा पदार्थ? आताशी एक कोळंबी खाल्ली बो. कोळंबी आगरी मसाल्याची, हा. सूप, पाया सूप. कोणतं सूप आणि आहे? तुमची मुलगी ते भरलेला पापलेट खाते, नात आहे ती. अशी ती नात आहे. आणि ही तुमची मुलगी ती पुण्याला राहतात, ही 2 नंबरची. ही 2 नंबरची. आणि आईचा आई जे पण आपण बोलू ते 73 वयाचे आहेत आणि अजून बघा कसे स्ट्रॉंग आहेत. मग विचार कर यंग असेल तेव्हा किती स्ट्रॉंग असतील ते. माझे ब्लॉक आहे. हा का? 7 वर्ष होऊन गेली. अरे बापरे, म्हणजे बायपासने केलं. खूप खूप छान, खूप छान, मस्त. आणि असे एन्जॉयमेंट करतात, खूप हॅप्पी राहायला पाहिजे. आणि पूर्ण फॅमिली, तुम्ही पण लोक पण आहे बघा, अशी फॅमिली तेवढे लांबून येतात. चवई आहे, तुम्ही खवई आहेत, खूप आवड आहे ना त्यांच्या चव. बघा मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, एवढे मोठे मोठे तुम्ही 1-1 फुटाचे जे सुरमई बघितलेत ना, त्याच हॉटेलची त्या ताईबद्दल चर्चा करतात ते त्या, बरोबर ना? या ताई कुठले? नक्की. हे आपले इकडे कल्याण मधलेच आहेत सर्व, ही लोक कल्याणचेच आहेत. सर्व कल्याणचेच आहेत ना. तर नक्की बाकीचं थोडंसं जरा खातो आम्ही. आणि काय? हा? माझं नाव मी सांगत नाही कोणाला, जसं तुम्ही कोणाला वय नाही सांगत तसं मी नाव नाही सांगत. मी काय चोरून घेणार आहे? माझं नाव चोरला मग तुम्ही तुमच्या नात्याला. माझं नाव खूप चांगलं आहे, मग सांग ना. पांडुरंग आहे का महादेव आहे? काय नाव? महादेवाचंच नाव आहे माझं पण ते आता मी युट्यूब म्हणून. शंभू. हा खोटं बोलता हा माझ्या. नाही थांबा. चला मंडळी, निघतोय. आणि थोडक्यात ते बघा या साईडला बरंचसं वाइंडअप झालेलं आहे. इथं केक शॉप आहे, तर या केक शॉपमध्ये तुम्हाला केक वगैरे खायचा असेल तर कुठलीही पेस्ट्री वगैरेच तुम्ही 200. दादा कुठलीही पेस्ट्री कितीला आहे? कुठलीही पेस्ट्री 79 पासून स्टार्टिंग आहे आणि त्याच्यानंतर एंड काय आहे? एंड 119 आहे. 119 म्हणजे 200 रुपयापर्यंत हे पेस्ट्रीज आहेत आणि वेगवेगळ्या फ्लेवर्स व्हरायटीमध्ये आहेत. आणि तुम्ही जेव्हा खाऊ गल्लीतून खायच्या नंतर हे डेझर्ट म्हणून आपण इकडे पण ट्राय करू शकतो. थँक्यू. आणि आता बंद झाले, आजचा पहिला दिवस होता. त्याच्यानंतर इथे तुम्हाला त्या साईडला पाहू शकता मिल्कशेक आहे, ते सुद्धा आपण. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक. तर चला मंडळी, आता आपण व्लॉगचा एंड करतो आहे कारण की घरी पण पोचायचा उशिरा झाला आहे आणि माझ्या मोबाईलची रिचार्ज संपले. सर्वात मोठं प्रश्न म्हणजे मोबाईलची रिचार्जच संपलेली आहे आणि मोबाईल पण आता स्विच ऑफ आहे. तर चला, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा लोकांपर्यंत. आपले डोंबिवली कल्याणमध्ये राहणारी लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोचवा, कारण की शेअर करा ही व्हिडिओ आणि आपले कल्याण डोंबिवलीमध्ये राहणारे पब्लिक लोकांना हे पाठवा, कारण की 11 डिसेंबरपासून ते 19 डिसेंबरपर्यंत हे आपला फेस्टिवल आगरी महोत्सव असणार आहे आणि खूप धमाल मस्ती असणार आहे, डान्स कॉम्पिटिशन्स असणार आहे आणि खाऊ गल्लीमध्ये तुम्ही जे सर्व वगैरे सर्व आपल्याला एन्जॉयमेंट करावे. आजचा पहिला दिवस होता, त्याच्यामुळे थोडक्यात सर्व आपण दाखवलेलं आहे. परत येऊ 2-3 दिवसांनी एकदा व्हिजिट करायला, पण खास तुमच्यासाठी आज आपण पहिल्या दिवशी व्हिडिओ बनवली आहे. तर चला, आवडलेली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे.